cannot swallow me. Hallelujah, hallelujah, hallelujah. By his word, hallelujah, hallelujah. आपण मान आपल्या प्रार्थनेसाठी खाली झुकूया. ते आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. ज्याप्रमाणे हे गीत आम्ही गायलं प्रभू, त्या वचनाद्वारेच प्रभू आजच्या दिवशी जसं संत पॉल म्हणाला, हे मरणा म्हणा तुझी नांगी कुठे, मरणा म्हणा तुझा विजय कुठे. प्रभू आज तेच वचन आम्ही क्लेम करतो प्रभू. कारण ज्या दिवशी प्रभू तू कल्वरी क्रूसावर बलिदान केलंस, त्या दिवशी प्रभू तू विधिलेख तू सर्व तू रद्द केलास, पूर्ण केलास प्रभू. आणि आमच्यासाठी आमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये जी आडभिंत झाली होती पापाची, तू नष्ट केलीस. आणि आमच्यासाठी बाबा प्रभू तू एक्सेस तयार केलास, आमची फेलोशिप पुन्हा तू प्रस्थापित केलीस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजचा संपूर्ण ख्रिस्ती समाज प्रभू त्या दिवसाला दुःखाचा दिवस मानत आहे. परंतु प्रभू आजच्या आज या संध्याकाळच्या समय प्रभू आम्ही जयघोष करत आहोत की प्रभू आमच्या पापासाठी प्रभू तू कल्वरी क्रूसावर आपला बलिदान केलंस. आणि प्रभू त्या कल्वरी क्रूसावर आम्हाला प्रभू तू आमच्या पापांची क्षमा केलीस, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलंस. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याने तू आम्हाला आरोग्य त्या दिवशी देऊन टाकलेलं आहेस प्रभू. त्या दिवशी आम्हाला तू जन्म दिलास प्रभू. आणि प्रभू त्या दिवशी प्रभू आम्ही हालेलुया, त्या शिपायाला माहिती नव्हतं की त्याने ते भाला घेतला आणि खुपसला प्रभू. आम्ही जसं प्रॉफिट म्हणतात की आम्ही आतमध्ये जयघोष करत होतो की कधी आम्हाला बाहेर पडायला मिळतं. आणि प्रभू त्या रक्ताद्वारे प्रभू तू आम्हाला आझादी दिली प्रभू, आम्हाला मुक्ती दिलीस प्रभू. आणि आम्हाला प्रभू तुझा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलास प्रभू. तुझ्याच नावाला धन्यवाद देतो प्रभू. काय सांगू या दिवसाची माहिती प्रभू. प्रभू आणि खरोखर प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आमच्यासाठी प्रभू तू संदेष्टा पाठवलास. जर संदेष्टा नसता तर प्रभू या मागचं रेव्होल्युशन आम्हाला कधीच कळू शकलं नसतं प्रभू. आणि खरोखर प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो की या दिवसाची महती किती थोर आहे. आणि प्रभू या दिवसा पलीकडे प्रभू तू आम्हाला घेऊन गेलेला आहेस प्रभू. तुझ्याच नावाला धन्यवाद देतो. प्रत्येक गोष्ट प्रभू तू कल्वरी क्रूसावर जे आमच्यासाठी रेडी ब्लेसिंग लिहिलास, त्या प्रत्येक ब्लेसिंग साठी प्रभू मी तुला धन्यवाद देतो. आणि प्रत्येक रेडिएंटिव्ह ब्लेसिंग प्रभू आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने क्लेम करतो प्रभू. आणि प्रभू आजच्या संध्याकाळच्या समय प्रभू तुझ्या नावात आम्ही तो विजय प्रस्थापित करतो प्रभू. सैतानाला मी दटावतो, हे सैताना तुझी नांगी कुठे आहे, तुझी नांगी कल्वरी क्रूसावर माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने ठेचलेली आहे, तुझा मस्तक ठेचलेला आहे. आणि आम्ही सांगतो हे मरणा तुझे नांगी कुठे आहे प्रभू. आजच्या या संध्याकाळच्या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्हाला एकत्र केलंस, तुझ्या नावात आम्हाला तू एकत्र केलंस. आणि तू विजय प्रस्थापित करण्याचा प्रभू तू आनंद आमच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात दिलास प्रभू. तुझ्याच नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही प्रत्येक जण तुझ्या हाती समर्पित होतो प्रभू. आणि प्रभू आम्ही हा जय प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या वधूच्या नावाने आम्ही घोषित करतो प्रभू. आम्ही क्लेम करतो हा विजय. आणि प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येण्यासाठी सहाय केलंस प्रभू, प्रिपरेशनसाठी सहाय केलंस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मी तुझ्या पुढे काहीच नाही प्रभू, धूळ माती आणि राख आहे प्रभू. पण तू या दिवसाची आम्ही आठवण करतो, या दिवसामध्ये आमची मुक्ती आम्ही क्लेम करतो प्रभू. आणि सर्व काय महिमा सर्व गौरव प्रभू तुला देतो प्रभू. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी धन्यवाद देतो. त्या सैतानाला प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात बाईंड करून हाकलून देतो. आणि प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं प्रिय मेहनत प्रभू आमच्यामध्ये उत्पन्न कर. आणि हो दे तुझ्या नावाचा स्तुती महिमा प्रशंसा गौरव प्रभू तू वाढला जाऊ दे आणि आम्ही घटले जाऊ दे. अशी तू दया कृपा कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू. तुझ्या हाती प्रत्येक जण आमचा आत्मा प्राण देह तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. मी मागे हटतो प्रभू. हे पुलपीटचा ताबा तू घे. माझ्या मुखाला स्पर्श कर. अशुद्ध ओठाचा आणि अशुद्ध लोकांमध्ये वास करणारा प्रभू मी आहे प्रभू. माझ्यात काहीच चांगलं नाही प्रभू, धूळ माती आणि राख आहे. तुझ्या फक्त दयेने आणि कृपेने मी वाचला गेलेलो आहे प्रभू. सर्व काही तुझ्या हाती देतो. आणि प्रत्येक शब्द प्रभू तुझ्या स्वर्गीय राज्यातून तू पाठव. आणि हो दे तुझ्या नावाचा स्तुती महिमा प्रशंसा गौरव. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान महिमा सन्मान गौरव तुला देतो. पुढे वेळ समय मी तुझ्या हाती देतो. आणि मी प्रत्येक जण इथे आहोत जे येऊ शकले नाही, आम्हा सर्वांचा आत्मा प्राण देह तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि सामर्थ्यवान नावात मागितली म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. भाऊ बहिणींनो, कशा प्रकारे आजचा दिवस
परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिला. आणि देवाचे खरोखर आभार मानूया, देवाला धन्यवाद देऊया, कोटी कोटी प्रणाम करूया भावा बहिणीनो, की हा संदेश आला नसता तर या संदेशाने हे प्रकट केलेले जे वचन आहे, आजच्या दिवसाची महती जी आहे, त्याचं महत्व जे आहे ते फक्त त्यांनी आपल्या वधूसाठी ठेवलेलं आहे. फक्त वधूसाठी भावा बहिणीनो. आणि आज आपण बघूया, आज आपल्याला कल्वरी क्रूसावर बघायचं आहे, पण मी म्हणतो आज वधू असाल तर त्याच्या पुढचं देखील आपल्याला बघायचं आहे. आमेन. कल्वरी क्रूस, आपण प्रॉफिट पण नेहमी सांगतात की लुक ॲट द कल्वरी, आपलं लक्ष केंद्रित करा कल्वरीवर. पण म्हणून आज या संदेशाच्या द्वारे आपण त्या पलीकडे जाणार आहोत. काय तुम्ही माझ्या बरोबर आहात? आमेन. आपण बघूया, माझ्यासाठी प्रार्थना करा. बरेचसे पॉईंट्स आहेत, मी नोट डाऊन केलेले आहेत, पण कसं प्रेझेंट करावं प्रभू मला सहाय्य करो, प्रत्येकाची अंडरस्टँडिंग खोलो. आपण उघडूया रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय वचन 17, 1 कोरिंथ याचा 15वा अध्याय 45 आणि प्रकटीकरण याचा 10वा अध्याय आणि वचन 1 आपण वाचणार आहोत. सर्वप्रथम आपण उघडूया रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 17 वचन. सावकाश कोणीतरी वाचा. कारण जर त्या एकाच इस्माच्याद्वारे त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान त्याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करीत. हालेलुया. आमेन. पहा म्हणून या वचने काय उभार येते आपल्याला. हालेलुया. आपण वाचूया पुढे 1 कोरिंथ याचा 15वा अध्याय आणि 45 वचन. 15:45. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला, शेवटचा आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. आमेन. हालेलुया. आणि प्रकटीकरण याचा 10वा अध्याय. जास्त लोक प्रकटीकरण 10:7 वर जोर देतात. आज आपण 10व्या अध्यायामधलं आपण पहिलं वचन वाचणार आहोत. मी आणखीन एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला. तो मेघवेष्टीत असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते. आमेन. 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 हालेलुया. प्रभू वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देऊ. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. आज सकाळपासून दवाखान्यात काही लोक येत होती, काही कॅथोलिक धर्मातली लोक येत होती आणि कशा प्रकारे त्यांची तोंड उतरलेली होती, कशा प्रकारे ते दाखवत होते दुःख, आणि कशा प्रकारे म्हणलं एकाला विचारलं काय रे, नाही आज उपवास आहे. अरे बापरे, पुढे आपल्याला काय शिकवलंय? तू उपवास असेल तर काय कर, तोंड स्वच्छ धू, केस व्यवस्थित कर, फ्रेश हो, आणि मग माझ्याकडे प्रार्थना कर. परंतु भाव बहिणींनो, आज काय झालेलं आहे की संपूर्ण जग जे आहे, मी किती रायचस आहे, मी किती धार्मिक आहे, प्रत्येकाला आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की कशा प्रकारे हा प्रॉफिट आपल्यासाठी पाठवला आणि कशा प्रकारे हे त्यांनी वचन जे आहे. भाव बहिणींनो, आपल्याला ठाऊक आहे की नारळ जो आहे, मला कधी कधी प्रश्न पडतो की नारळ जो आहे, सुरुवातीला जो आला असेल नारळ, कोणाला माहिती होतं की नारळ हा फोडल्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक टणक असा भाग येईल आणि तो फोडल्यानंतर हा काय मलई, आणि ते पाणी पिल्यावर कसं वाटतं, एकदम काय विसावा मिळतो, थंडावा मिळतो. कोणाला माहिती होतं? तसं भावना या प्रॉफिटच्या द्वारे आलेलं वचन आपल्याला त्या खोलीपर्यंत घेऊन जातं. आणि मी म्हणतो आज ब्राईडचा पार्ट असेल तर त्याच्या पलीकडे पण आपल्याला घेऊन जाईल. आपण जाऊया, निघूया आपण. ओके, स्टार्ट द राईड. आणि दॅट डे ऑन कॅल्वरी हा संदेश आपण प्रत्येकाने वाचला असेल. मी सांगेन सगळ्यांना की हा वाचा, की कशा प्रकारे प्रॉफिटनं हा संदेश उघडलेला आहे. आणि संपूर्ण जे ख्रिस्ती जे जगत आहे, कशा प्रकारे हा
त्या ह्याला बघत आहे कल्वरी कुर्सावर आणि कशा प्रकारे त्या गुड फ्रायडेचा हे करत आहेत. परंतु जर आपण ब्राईड असू तर प्रॉफिटने आपल्याला त्याचा खरा अर्थ सांगितलाय. हा प्रॉफिटने मला वाटतं ह्या 3 पार्टमध्ये हा मेसेज प्रीच केलेला आहे की हा गुड फ्रायडे आपल्यासाठी काय आहे, का आपण याला गुड म्हणावं, राईट. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे याचा आपण शोध घ्यायला पाहिजे, परंतु की ह्या दिवसाने आपल्यासाठी काय केलं, हा दिवस काय आहे, ह्या दिवसामुळे आपल्यामध्ये काय झालं, आपण ह्या दिवसाला कशा प्रकारे बघायला पाहिजे. आणि तिसरा तो म्हणतो प्रश्न त्याने सांगितलेला आहे की आपण ह्या दिवसासाठी आता काय करायला हवं. या 3 पार्टमध्ये हा मेसेज त्यांनी प्रीच केला. आपल्याला हा मेसेज आपल्याला नाही आहे, आपण याच्या पलीकडे फक्त मी फाउंडेशन थोडंसं ठेवत आहे की येशू ख्रिस्त हा का मेला. आपल्याला ठाऊक आहे की जसं पतन झालं, जसं एदेन बागेमध्ये जेव्हा पाप घडलं आणि मृत्यू आला आणि संपूर्ण प्रॉफिट म्हणतात की आज जे संपूर्ण तुम्ही पाहतात की सगळ्या ठिकाणी हॉस्पिटल खचाखच भरलेले आहेत, रोगराई वाढत आहे, मरण होत आहे, सगळ्या खाचा भरलेल्या आहेत मृत्यू शवांनी. याचं कारण काय की हव्याने पाप केलं आणि या पापमुळे काय झालेलं आहे, संपूर्ण मानव जातीला काय केलेलं आहे, पाप आणि मरण याच्या बंधनामध्ये ही मानवजात पूर्ण अडकलेली होती. आणि प्रॉफिट म्हणतात की यासाठी कितीतरी महान लोक आली. नोहा आला, मोशे आला, अब्राहम आला, मोठे मोठे संदेष्टे आले, संत पॉल आला, ब्रदर ब्रॅनम आले, परंतु ह्याच्यावर कोणी विजय मिळू शकला नाही. प्रॉफिट म्हणतात की तो आपल्या दूताला देखील पाठवू शकला होता, पण तो दूतालाही त्यांनी पाठवलं नाही. कारण काय, मनुष्यावाटे पाप घडलं होतं आणि त्याचं जे विमोचन आहे पापाचं हे फक्त मनुष्याच्या द्वारेच होणार होतं. आणि असा मनुष्य जो पाप विरहित त्याचा जन्म होईल. आणि म्हणून त्यांनी परमेश्वराने काय योजना आखली असेल, कशा प्रकारे द प्लॅन ऑफ रिडेम्पशन हा मुक्तीचा जो मार्ग आहे कशा प्रकारे त्यांनी रचला असेल, कशा प्रकारे तो आखला असेल. आणि त्याने सुसमयी हालेलुया त्याने एक वेळ तय केली आणि त्या वेळेमध्ये त्याने बरोबर जन्म घेतला. आणि कशाद्वारे, कुमारी गर्भवती होईल, काय पवित्र आत्म्याची छाया तिच्यावर झाली आणि ती काय झालं, पाप विरहित असा त्याचा जन्म झाला. शी वॉज जस्ट अ इन्क्युबेटर. म्हणून आपल्याला माहिती आहे याचं देवाच्या नावाला धन्यवाद द्या की हा प्रॉफिट नसता तर आपण पण आता कुठे असतो ना, आपण पण त्यांच्यामध्येच असतो. आपली गणना जरी आपण आपला संप्रदाय सोडून आलो असतो ना या ह्याच्यामध्ये, तरी आज पण आपण तेच केलं असतं जे आज लोक करत आहेत. हा प्रॉफिट नसता तर भाव म्हणून आपला कोणाचाही निभाव लागला नसता त्या अंतिम युगामध्ये. आणि कशा प्रकारे हा वधस्तंभ त्यांनी वाहिला आणि स्वतःवर संपूर्ण काय झालं, पाप घेतलं. आणि तो विधी लेखाचा नियम काय केलं, त्यांनी वधस्तंभावर खिळून रद्द करून टाकला. आणि आपल्या पापासाठी तो काय झाला, पाप असं झाला. तो पापी नव्हता, तो पाप असं झालं आणि आपल्यासाठी त्याने काय केलं, बलिदान केलं. आणि पापाची किंमत जी फक्त पवित्र रक्तानेच त्याची होणार होती किंमत, ती किंमत त्यांनी अदा केली. त्यांनी शैतानात दिलं, सांगितलं हे घे. आपण सांगतो ना की एखादी वस्तू असेल, मला घ्यायची असेल आणि माझ्याकडे पैसे आहेत 20,000 25,000 जो काही किंमत असेल, आपण काय करतो, ते पैसे घे, पैशाचं मला बोल नाही, पण मला वस्तू दे. हा म्हणजे लक्ष द्या गोष्टीकडे की परमेश्वराने येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताची पण किंमत आपल्यासाठी हे नाही केली, महत्वाची नाही ठरवली. ती किंमत त्याने दिली, पण माझी लेकरं मला दे. हालेलुया. माझी लेकरं, अरे माझी पोरं मला दे. हे घे सैताना, मला याचं काही नाही, माझं रक्ताचं प्रत्येक थेंब ना थेंब मी यांच्यासाठी वाहीन, परंतु मला माझी मुलं दे. आणि आपण जे पॉन शॉप मध्ये पडलो होतो, प्रॉफिट जसे म्हणतात, काय दिलेलं, आपला रिडीम केलं, आपल्याला परत आपल्या मूळ मालकाकडे आणि आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये जी भिंत होती पापाची ती नष्ट करून टाकली. हालेलुया. आणि आपल्यासाठी काय झालेलं आहे, एक फेलोशिप त्यांनी पुन्हा प्रस्थापित केली. आणि कशा प्रकारे भाऊ बहिणींनो ह्या संदेशाला आपण मानायला पाहिजे की ह्या संदेशाने आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे तो भाला खुपसला गेला,
बायबलमध्ये या गोष्टींचा कुठे उल्लेख दिसतो तुम्हाला? बाय रिव्हलेशन, बाय रिव्हलेशन भावा बहिणीनो, ही प्रकाशन, हे प्रकटीकरण फक्त परमेश्वरने आपल्या संदेष्टालाच दिलं. कारण संदेष्ट हा त्याच्या विचारांमध्ये जाऊन ही रीड द माइंड ऑफ गॉड, आणि मग तो येऊन सांगतो दस सेड द लॉर्ड. तो स्वतःचे विचार कधीच घेऊन येत नाही, तो दस सेड द लॉर्ड सांगतो, की प्रभू परमेश्वर असे म्हणतो. आणि त्याने आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे आपण आतमध्ये हालेलुया हालेलुया करत होतो. आणि जेव्हा भाला खुपसला तेव्हा आपला जन्म झाला त्या रक्तामधून. आणि रक्तामध्ये काय झालं, ती केमिस्ट्री फुटली. कुठल्या बायबलच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे दाखवा मला. लोक काय करतात, ते फिजिकल घेतात, पण त्यामागचं रिव्हलेशन घ्यायला ते काय करतात, कमी पडतात. आपल्याला कळतं की जे रक्त आलं त्याच्यामध्ये काय झालं, जीवन आलं. आणि तो म्हणतो तुम्ही विश्वास ठेवला तर, तू फक्त विश्वास ठेव म्हणजे तुला सार्वकालिक जीवन मिळेल. फक्त विश्वासाने आपल्याला ते ग्रहण करायचं आहे. वी क्लेम इट, राईट. आणि भाव बहिणी कशा प्रकारे त्या केमिस्ट्री विषयी संदेश, आपल्याला हा विषय नाही आहे भाव बहिणी, फक्त मी फाउंडेशन रचत आहे. कशा प्रयत्न होतो की रॉबिन पक्षी जो आहे का त्याची छाती लाल आहे, कुठे सायन्स मध्ये दिसतं तुम्हाला? कुठल्या पुस्तकात? जॉग्रफीच्या अॅनिमल किंगडमचं कुठलं पुस्तक असेल त्याच्यामध्ये कुठे उल्लेख आहे की रॉबिन पक्षाची छाती लाल का आहे? याचं रिव्हलेशन या संदेशाद्वारे आपल्याला मिळालं. त्या पक्षाला बघवलं नाही की माझा निर्माण करता कल्वर पुरुषावर प्राण देतोय, मला काहीतरी करायला पाहिजे. ही आपल्यासाठी लाजेची गोष्ट आहे, आपल्यासाठी शर्मेची गोष्ट आहे. परंतु परमेश्वरने ह्या गोष्टी करून ठेवल्या कशासाठी, की आपण त्याच्याकडे बघून आपण काहीतरी शिकावं, कशा प्रकारे आपलं जीवन असावं. त्या पक्षाला ते सहन नाही झालं की या माझा निर्माण करता कल्वर पुरुषावर अशा प्रकारे मरण पावतोय, मी जाईन चर्चीने त्याचं खिळा काढून टाकेल. परंतु भाव बहीण काय झालं, ते न करता त्याच्या संपूर्ण छातीला रक्त लागलं. आणि तेव्हापासून त्याची छाती जी आहे ही रक्त लाल झाली. कुठे लिहिलेलं आहे बायबलमध्ये या गोष्टी? आज संपूर्ण जगतामध्ये सगळ्या कंट्रीज क्लेम करत आहे की आमच्याकडे 5 खिळे आहेत, आमच्याकडे 3 खिळे आहेत, आमच्याकडे तो त्याचा वस्त्र आहे, सगळे क्लेम करत आहेत. भाऊ प्रॉफिट म्हणतात की ह्याच्याने काही होणार नाहीये, तुम्ही फक्त त्याने केलेल्या कृत्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचं सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आमेन. आणि कशा प्रकारे भावा बहिणींनो, हे रक्त जे आहे आपण पाहिलं, प्रदर्शनाने पण सांगितलं, जेव्हा येशू ख्रिस्ताने बलिदान केलं तेव्हा काय झालेलं आहे, धरणीकंप झालेला आहे. आणि त्याचं रक्त जे आहे ते गुलगुता टेकडीच्या खाली जो कराराचा कोश होता त्याच्यावर बरोबर पडला आणि तो करार पूर्ण झाला. हे कुठे भावबणी लिहिलेलं आहे बघा, कुठे दिलंय बायबलमध्ये? परंतु देवाचे आभार मानू की कशा प्रकारे हा संदेश आपल्यासाठी पाठवला आणि या गोष्टी काय झाल्या, रिव्हील केल्या आपल्यासाठी, त्याच्या वधूसाठी. आणि आज मी तो कोट पाठवला जे कॅथोलिक धर्मातले होते, की आज येशू ख्रिस्ताने काय केलं, तो सैतान जो आहे प्रत्येक मनुष्याला भू 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 नेहमी घाबरवत होता, मरणाची धमकी देत होता. तू पाप केला तू मरणारच आहे, तू पाप केला ना मरणारच आहे. तो दंश, तो स्टिंग होता, स्टिंग पी आपण म्हणतो नाही का, तो मधमाशी, नांगी, त्याने काय केलं, स्वतःवर घेतली. तो मरणाचा डंक त्याने स्वतःवर मारून घेतला आणि त्या सैतानाला काय केलं, बाहेर काढून टाकला. तो संपूर्ण मानव जातीचा जो मरणाचा जो डंक होता, स्टिंग होती, त्याने स्वतःवर घेतला आणि काय केलं, सैतानाला काय केलं, त्यांनी अर्धमेला करून सोडला. म्हणून संत पॉल म्हणतो की मरणा तुझा विजय कुठे आणि मरणा तुझी नांगी कुठे आहे. म्हणून हाच कॉन्फिडन्स आज आपल्याला काय झालेला या संदेशाने आपल्याला दिलेला आहे. आमेन. आपण पुढे जाऊया, आपला विषय वेगळा आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रॉफिट इथे म्हणतात की हा बौद्धिक विश्वास, आज आपण बघतो की आज लोकांकडे खूप असा रिलिजियस फेथ आहे, बौद्धिक विश्वास आहे. हा बौद्धिक विश्वास तुम्हाला नीट लक्षात द्या, मी 2 गोष्टी सांगणार, नीट लक्षात द्या. हा बौद्धिक विश्वास तुम्हाला रूढी आणि परंपरेकडे घेऊन जातो आणि हा विश्वास तुम्हाला धार्मिक बनवतो आणि हा देवापासून तुम्हाला दूर घेऊन जातो. आज मला वाटतं फॅमिली अल्टरच्या 2nd व्हॉल्यूम मध्ये हाच कोट आहे. मी आधी तो हे केला होता, पण मी आज वाचलं तेव्हा मला सापडलं की तिथे लिहिलेलं आहे या गोष्टी. भाव बहिणीनो, प्रॉफिट म्हणतात की हा सिद्ध विश्वास जो आहे, हा सिद्ध विश्वास तुम्हाला दैवी प्रकटीकरणाकडे घेऊन जातो. कुठे घेऊन जातो?
दैवी प्रकटीकरण डिवाइन रिव्हेलेशन कडे घेऊन जातो आणि हा तुम्हाला देवाच्या आणखीन जवळ घेऊन येतो. हालेलुया. आणि मग परमेश्वर तुमच्यावर प्रकट होतो. प्रोसेस लक्षात घ्या भाऊ बहिणी. ती वाचा तो गोट तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून भाऊ बहिणीनो शिष्य जे होते ते येशू ख्रिस्ताला मंदिर दाखवायला घेऊन गेले. वास्तविक पाहता हा फार बालिशपणे वाटतो, परंतु हे सत्य आहे की येशू ख्रिस्ताला मंदिर दाखवायला गेले. जो खरा मंदिराचा मालक त्याला मंदिर दाखवायला गेले. पण भाऊ बहिणी त्याने त्याला एंटरटेन नाही केलं. चिरावर चिरा देखील इथे राहणार नाही, कारण तो काय करत होता, स्पिरिच्युअल टेम्पल जे होतं, स्पिरिच्युअल गोष्ट जी होती, जे मंदिर होतं त्याविषयी तो सांगत होता. मला वाटतं याविषयी आपण एक वचन वाचूया. प्रेषित कृत्य याचा 2 अध्याय 1 ते 3 वचन वाचा. प्रेषित कृत्य याचा 2 अध्याय वचन 1 ते 3. बुक ऑफ ऍक्ट्स. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50व्या दिवसाला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. हालेलुया. स्पिरिच्युअल टेम्पल, परमेश्वर आपलं आत्मिक मंदिर त्यावेळेला बांधत होता. हे कोणावर आले? तिकडे बरेच लोक बसले होते, Yes. पण तू फक्त 120 जणांवरच ती काय दिलेली आहे, पवित्र आत्मा आलेला आहे. राईट. आपण एक आणखीन वचन येऊ 22वा उत्पत्ती 22:17 वाचा. हा कशासाठी पवित्र आत्मा आला बरं? जास्त मी तुला आशीर्वाद करीन व तुझी वृद्धी करीन करून तुझी संतती आकाशातील तारा इतकी समुद्र तीराच्या वाळू इतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करेल. हालेलुया. हा पवित्र आत्मा अशासाठी दिलेला आहे भाऊ बहिणीनो. आपण आता हळूहळू जातात ना, माझ्याबरोबर आहात? ओके. हा पवित्र आत्मा अशासाठी दिला की आपण ज्या गोष्टी करू शकत नाही, ज्या गोष्टीवर आपण ओव्हरकम करू शकत नाही, या पवित्र आत्म्याद्वारे आपण प्रत्येक गोष्टीवर ओव्हरकम करावं आणि प्रत्येक ठिकाणी आपला विजय प्रस्थापित करावा. तुम्ही कुठल्या आजारामध्ये असा, कुठल्या संकटामध्ये असा, कुठल्याही आपत्ती विपत्तीमध्ये असाल, परंतु जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला घेऊन लढाई लढता तेव्हा शैतान तुमच्या पुढे टिकू शकत नाही. हालेलुया. हा गलतीकारक पत्राचा 3 अध्याय. म्हणून काय झालेलं आहे, आपल्याला वचन माहिती आहे, आपल्याला मेसेज माहिती आहे, परंतु आपली अवस्था त्या ट्रॅफिक पोलिसांसारखी झालेली आहे. तुमच्याकडे ऑथॉरिटी आहे, पण काय करू, कोपऱ्यात जाऊन बसलाय. गणवेश पण घातलाय का, पण कोपऱ्यात जाऊन बसलाय. आज आपण बघूया गलतीकारक पत्राचा 3 अध्याय आणि आपण 2च वचन वाचूया 13 आणि 14. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. आमेन. हालेलुया. पुढे वाचा. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असं शास्त्रलेख आहे. आता याचा उद्देश काय बघा. ह्यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. हालेलुया. ग्लोरी. Praise the Lord. इथे आपला विजय आहे, पण आपण काय केलेलं विसरलेलो आहे. ऑथॉरिटी आहे, गणवेश दिलेला आहे. एक कमजोर प्रॉफिट म्हणतात की येशू ख्रिस्ताने आपलं रिप्रेझेंटेशन त्याच्यासाठी केलं ना की त्या लोक 40 दिवसांनी काय झालेला होता, एकदम वीक झाला होता. त्याच्याकडे ताकद नव्हती, त्याच्याकडे पैसा नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हती, परंतु त्यांनी वचनाने काय केलं, सैतानाला चित केलं. हे सैताना असं लिहिलं आहे, इट इज रिटन. हालेलुया. आणि अशा प्रकारे आज एक विश्वास येणाऱ्या वधूला प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे. पण तो अधिकार आपण कुठेतरी काय केलेला आहोत, त्याला नगण्य मानलेला आहे. कुठेतरी कोपऱ्यात तलवार आहे, पण कुठेतरी कोपऱ्यात पडली, गंज लागायला लागलाय, वापरत नाही. काय गंज लागायला लागलाय. आता बाहेर येईल की नाही त्याची पण गॅरंटी नाही, कारण गंज लागलाय ना.
अशी आपली परिस्थिती झालेली आहे. पण बघूया आज आपण, प्रभू आपल्याला प्रत्येकाला सहाय्य करो. आणि भाव बहिणीनो, आजच्या या संदेशाला मी नाव देऊ इच्छितो, द ॲबस्ट्रॅक्ट टायटल डीड, मालमत्तेचे दस्तऐवज. हे टायटल डीड जे आहे भाव बहिणीनो, मला वाटतं गेल्या वेळेला अप्रत्यक्षरित्या गेल्या वेळेचा मेसेज तुम्ही ऐकला असेल, तर तिथे मी थोडं फाउंडेशन ठेवलेलं आहे. आणि मला माहिती नव्हतं की मी हा मेसेज प्रीच करणार आहे पुढच्या वेळेला. वास्तविक आता मी वेगळी तयारी केली होती, परंतु प्रभूने मला रात्री सांगितलं की चला उठा, आणि रात्रीपासून मी थोडंसं मेडिटेट करू लागलो आणि प्रभूने मला संदेश दिला. आणि भाव बहिणीनो, द ॲबस्ट्रॅक्ट टायटल डीड हा मालमत्तेचा दस्तऐवज जो आदामाला दिला होता, अधिकार दिला होता आदामाला, की काय कर, की संपूर्ण सृष्टी मी तुला दिलेली आहे, आणि या संपूर्ण सृष्टीचा मालक कोण आहे, तू आहेस आदामा. हा सगळा अधिकार मी तुला दिलेला आहे. यू आर द स्मॉल ॲमेच्युअर गॉड ऑन दिस अर्थ. हा अधिकार आदामाला परमेश्वराने दिला होता. आणि मग काय झालेलं आपण आज बघणार आहोत. भावबहिणीनो, ब्रदर मनोज आज प्रार्थनेला आलेले आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगा दुसरीकडे कुठेतरी गेलेले आहेत. पण जेव्हा ब्रदर मनोज घरी जातात, तेव्हा त्यांना असं दिसतं की कोणीतरी माणसं आलेली आहेत आणि त्यांची पार्टी मेजवानी तिथे चालू आहे. मोठमोठ्याने म्युझिक लावले, पार्टी मेजवानी चालू झालेली आहे. आणि ब्रदर मनोज गेल्यानंतर म्हणतात, अरे ते बंद कर म्युझिक, तुम्ही कोण आहात, तुम्ही आतमध्ये कसे शिरले, तू कोण विचारणार. माझ्याकडे ॲबस्ट्रॅक्ट टायटल डीड आहे. हालेलुया. माझ्याकडे काय आहे, माझा हा मालमत्तेचा दस्तऐवज माझ्याकडे आहे. पोलिसाकडे जाणार, दाखवणं हे माझं आहे, कोण टिकू शकेल त्याच्यामध्ये. पण भाव बहिणींनो, आपण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे हे टायटल डीड जे आहे, आपण त्याला काय लक्ष देतच नाही. पडलंय ऍग्रीमेंट, पडलंय का, धूळ खात पडलंय, वापरायचं नाही, तसंच ठेवलंय. एक तुम्हाला कथा, एक स्टोरी माहिती असेल की एक बाई आहे, ती घरी गरीब असते बाई, आणि तिला मुलगा असतो, आणि हा मुलगा परदेशात जातो, चांगली नोकरी घेतो, त्याला चांगला पगार मिळतो. आणि त्याचा मित्र जेव्हा जातो, तो म्हणतो की जा आईला बघून ये काय कसं काय चाललंय गावात. आणि त्याचा मित्र येतो, आई अजून त्या झोपडीमध्येच आहे. अरे माझा मित्र डिमांड ड्राफ्ट पाठवत होता, पैसे पाठवत होता. अगं आई, ते त्यांनी लेटर पाठवलेत. हा बाबा, ते उशाखाली मी ठेवले सगळे लेटर. काय केलेलं आहे, पाठवलेले आहेत पण क्लेम केलेले नाही आहेत. आज आपली गती त्याचप्रमाणे झालेली आहे. आपण फार ग्रँटेड धरतो, कधी कधी फार हलकं धरतो देवाच्या वचनाला. आज आपण बघूया. आणि काय झालेलं आहे, ते क्लेम न केल्यामुळे तिला त्याचा जो बेनिफिट आहे, जो लाभ आहे, तो ती घेऊ शकली नाही. कारण तिने तसंच ठेवले होते. ते तिने ऍक्च्युअली जाऊन काय बँकेत जाऊन ते वटवायला पाहिजे होते, तर तिला पैसे मिळाले असते. पण आपले आशीर्वाद आपण ठेवलेत, वापरायचे नाही. कशाला देवाला त्रास द्यायचा. पण देवाचं वचन म्हणतं की मागा म्हणजे मिळेल. पण आपण विसरत चाललेलो आहोत. का तुम्ही माझ्या जोडीला आहात. प्रॉफिट इथे म्हणतात, द ॲबस्ट्रॅक्ट टायटल डीड. लक्ष ठेवा भाऊ बहिणी. प्रॉफिट इथे म्हणतात, व्हॉट इज इट, एन्फोर्सिंग. हे काय आहे, दबाव टाकायचा आहे. एन्फोर्सिंग, गिव्ह इट बॅक. हे सैताना मला ते परत दे. भाऊ, आज जर तुम्ही कुठल्या समस्येमध्ये असाल, आज कुठल्या टेन्शन मध्ये असाल, आज कुठल्या आजारामध्ये असाल, तर भाऊ आज आपण क्लेम करणार आहोत. आमेन. दॅट्स इट. हेच ते आहे. दॅट्स व्हॉट इट्स टॉकिंग अबाउट. हेच ते, त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. रिस्टोर इट. पुन्हा प्रस्थापित करा. ब्रिंग इट बॅक टू इट्स राईट ओनर. हालेलुया. ओनर कोण आहोत, आपण आहोत. हालेलुया. आमेन. And if Satan has robbed you of the privilege of being a son or daughter of God, जर सैतानाने तुम्हाला लुबाडलं असेल, काय पुत्र आणि कन्याच्या अधिकारापासून तुम्हाला लुबाडलं असेल, वी हॅव अ राईट दिस मॉर्निंग, मी म्हणतो दिस इव्हिनिंग, बाय द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने
to enforce the claim of God. Bring them back. Hallelujah. Hallelujah. शैतान आम्हाला पुन्हा आमचे अधिकार दे. आपण कशाने सांगत आहोत? देवाच्या वचनाने. भाऊ आज लोक ह्या बायबल मध्ये फसलेले आहेत. बायबल आहे, त्याचं वचन आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, परंतु माझ्या वचनातला काना मात्र बिंदू रद्द होणार नाही. बायबल हे आपलं फाउंडेशन आहे भाऊ बहिणीनो. तू वर चढायला, मी पुन्हा सांगतो, संत पौलांनी त्यावेळेला केलं, जे लेटर लिहिली त्याला आज आपण वचन म्हणून मानतो की नाही? जेव्हा आपल्या काळामध्ये येतं याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आपण काय करतो? शेकी होतो. संत पॉल ठीक आहे, कारण ते लिहिलं ना टेक्स्ट मध्ये बायबल. आपण जेव्हा मेसेज जेव्हा जॉईंट होतो तेव्हाच खरं बायबल पूर्ण होतं. आणि हे पूर्ण झालेलं बायबल फक्त वधूसाठी आहे. जो कोणी विश्वास ठेवेल या संदेश त्याने प्रचार केलेल्या वचनावर, त्याच्यासाठीच आहे. प्रॉफेट पुढे म्हणतात, इफ ही हॅज अफ्लिक्टेड यू, अफ्लिक्टेड म्हणजे पीडा दिली असेल, अँड मेड यू सिक, जर तुम्हाला कुठला आजार दिला असेल, वी हॅव अ राईट बिफोर गॉड टू एन्फोर्स द लॉ ऑफ गॉड. हालेलुया. तर आपल्याला अधिकार आहे, कोणाला? वधूला. तो अधिकार प्रस्थापित करायचा सैतानावर. बाय हिज स्ट्राइप्स वी आर हिल्ड. आमेन. त्याला बसलेल्या फटक्याने आम्ही पूर्णपणे बरे झालेलो आहोत. प्रॉफेट पुढे म्हणतात, ब्रिंग हिम बॅक, टर्न हिम लूज, यू आर टेकिंग हिम आउट यॉन्डर ऑफ डेथ अँड वी क्लेम हिम. हालेलुया. ब्रिंग हिम बॅक नाव. हालेलुया. आपण काय करतो? त्या सैतानाला तो अधिकार दाखवा भाव बहिणीनो. ते आपलं टायटल डीड दाखवा, एफच्या टायटल डीड दाखवा. हे बघ, हे माझ्या प्रभूचं वचन आहे. तो हा प्रभू कोण आहे? तोच जो काल युगानुग सारखा आहे, जो काल आज आणि युगानुग सारखा आहे. हालेलुया. आमेन. आणि भाव बहिणीनो, कशा प्रकारे भाव बहिणीनो ह्या अंतिम युगामध्ये, कदाचित मी कधी कधी विचार करतो की ह्या अंतिम काळामध्ये लोकांनी परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताला मागितलं असेल, आणि परमेश्वराने काय दिलं? किंटुकी गावातला 6वी शिकलेला एक मनुष्य दिला, गावंढळ मनुष्य. बघा, देवाची ही योजना अशीच असते, बरोबर की नाही? काय यहुदाचा राजा, काय झालं? त्यांना वाटलं हेरोदाच्या महालामध्ये जन्माला येईल, आहे ना, पण आला कुठे? गवाळीमध्ये जन्माला आला. बरोबर की नाही? तसंच भाव बहिणींनो, मी कधी कधी विचार करतो की देवाकडे प्रार्थना केली असेल लोकांनी की आम्हाला या युगामध्ये आम्हाला काहीतरी दे. 6वी शिकलेला, 6वी नापास झालेला एक खेडे गावातला, ज्या केंटुकी गावाचं कुठे नामोनिशान पण नाहीये, अशा गावातून एक माणूस दिला, आहे की नाही? पण फक्त वधूलाच माहिती आहे की तो कोण होता आणि त्याच्या वचनामध्ये, त्याच्या शब्दामध्ये काय पॉवर होती. आजही भावनेचं त्याच वचनामध्ये, त्या आवाजामध्ये अजूनही अनॉइंटिंग आहे. आज पण एखाद्या वेळेला समजा तुम्ही काही संकटामध्ये असाल आणि तो आवाज तुम्ही ऐकला ना, तुम्हाला आशीर्वाद मिळणारच. आय बेट भाव बहिणी, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन तर बघा. आमेन. आणि हा 6वी शिकलेला माणूस जेव्हा रानामध्ये शिकार करायला गेला, तेव्हा ऍक्च्युली त्याला खारीच्या शिकार, स्क्विरलची शिकार करायची होती, आणि तो सीझन पण नव्हता स्क्विरलचा, राईट? परंतु हा गेला. बघा, परमेश्वर तुम्हाला टेस्ट करणार. हा जो थर्ड पूल आहे, हा थर्ड पूल इज नॉट अ पब्लिक इव्हेंट शो, पब्लिक शो नाही. हा फक्त वधूसाठी आहे. एक अशा व्यक्तीला भाव बनवून काय परमेश्वर एवढा हे देईल, महत्व देईल. पण तू काय म्हणाला? तू फक्त बोल, तुला शिकार हवी आहे ना, फक्त बोल आणि स्क्विरल तिथे उत्पन्न होतील. आणि त्यांनी काय केलं? त्या स्क्विरलची त्यांनी काय केलेली आहे? शिकार केलेली आहे. कोण नव्हतं तिथे, कोण एव्हिडन्स नव्हता, कोणी साक्षीदार नव्हता. आणि हीच घेऊन तो कुठे गेला? हेटी राईट कडे गेला. संध्याकाळी गेला. हेटी राईटने तिच्यासाठी काय केलं? चिरी पाय बनवलं
त्यांनी खालो. आणि भाव बहिणीनो, जेव्हा प्रॉफिटने या गोष्टी सांगितल्या, इट इज नॉट बट द ट्रूथ, हे परम सत्य आहे ब्रदर ब्रॅनम. पाहुणे हे जे तिचं उत्तर होतं, परमेश्वर इतकं आवडलं की तिने त्या वचनावर विश्वास ठेवला. भाव बहिणीनो, हाच विश्वास आज आपल्याकडून अपेक्षित आहे परमेश्वराला. तिने सांगितलं हेच परम सत्य आहे. आणि मग ती म्हणाली काय, प्रॉफिटने, मग परमेश्वराला आनंद झाला. प्रॉफिटला सांगितलं मी फार उल्हासित झालेलो आहे, आनंदित झालेलो आहे. तिला सांग तुला काही जे पाहिजे ते माग, म्हणजे तुला ते देण्यात येईल. बघा, तिच्याकडे सर्व गोष्टीची चॉईस होती. तिला हवं असतं तर तिला पैसे मिळाले असते, किंवा तिला हवं असतं तर तिच्या बहिणीला आरोग्य पण मिळालं असतं. पण या सर्व गोष्टी दैहिक आहेत. परंतु भाव बहिणीनो, तिने तिच्या मुलांचं तारण मागितलं. जे काय आहे ते तारण जे आहे, हे काय आहे, सार्वकालिक आहे. हालेलुया. आणि प्रॉफिट त्या ऑथॉरिटी मध्ये येतात. बघा भाव बहिणीनो, ही ऑथॉरिटी आपल्याला आज घेणे आहे. हेच टायटल त्यांनी सैतानाला दाखवलं, हे सैताना, ही 2 मुलं मला पाहिजेत. हालेलुया. तू याचा कब्जा सोड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला काय करतो, तुझी 2 मुलं देतो. एवढी ऑथॉरिटी, एवढी पॉवर आली कुठून? काय केलं त्यांनी? ते टायटल दाखवलं सैतानाला, हे घे, माझ्या येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे, त्याच्यासाठी त्याने प्राण दिलेला आहे की 2 मुलं मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने दे. आणि त्यांना काय झालं? त्यांना तारण मिळालं. आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, काय तुम्ही आनंदित आहात? प्रॉफिट इथे म्हणतात दॅट द एन्फोर्समेंट रिस्टोर इट बॅक टू इट्स नॅचरल कंडिशन अगेन. हे जेव्हा आपण दावा ठोकतो तेव्हा काय करतो, सैतानाला ते पुन्हा रिस्टोर करावी लागते. ते आपल्यामुळे नाही, सॉरी, आपल्यामुळे नाही, परंतु आपल्यामध्ये असलेला जो आपल्याला दिलेला अधिकार आहे, हे टायटल डीड जे आपल्याला दिलेलं आहे, ते जेव्हा आपण दाखवतो तेव्हा सैतान तुम्हाला आणि मला काहीच आपल्या पुढे उभा राहू शकत नाही. मॅन इज सिक, बेबी इज सिक, द वुमन इज सिक. सी, मनुष्य आजारी आहे, एक छोटं बाळ आजारी आहे, एक स्त्री आजारी आहे. बघा, दे आर आउट ऑफ देअर नॅचरल कंडिशन. कारण सैतान हा काय करतो, बिघडवण्याचंच काम करतो. रोग काय आहेत? आरोग्य हे परवर्टेड, हा रोग आहे. कारण सैतानाला दुसरे कामधंदे नाही आहेत. देन वी हॅव अ राईट टू एन्फोर्स आवर क्लेम. हालेलुया. मग आपल्याकडे काय अधिकार आहे तो क्लेम करण्याचा. नॉट आवर क्लेम, इट्स आवर क्लेम बिकॉज गॉड गिव्ह इट टू अस. हालेलुया. आपण का त्याला टायटल दाखवतो? कारण देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. बाय हिज स्ट्राइप्स वी वेर हिल्ड. हालेलुया. वी आर नॉट हिल्ड, वी वेर हिल्ड. 2000 वर्षापूर्वी आपल्याला आरोग्य मिळालेलं आहे. ही वॉज वुंडेड फॉर अवर ट्रान्सग्रेशन. आपल्या अधर्मासाठी काय झालेला आहे, तो घायल झालेला आहे. And with his stripes we were healed. Now we have a right to enforce that law. आज आपल्याकडे तो अधिकार आहे. And the lawgiver, the Holy Spirit himself is here. का तुम्ही विश्वास ठेवता? आज पवित्र आत्मा इथे आहे. Hallelujah. The agent of God to see that it's done that way. Amen. Hallelujah. आणि भाव बहिणीनो, हे जे आहे बघा, या अंतिम काळासाठी ना परमेश्वराकडे बॅगेमध्ये बऱ्याचशा गिफ्ट होत्या. त्या देऊन देऊन ना दिला, सगळ्यांना गिफ्ट दिला आधीच्या युगामध्ये वाटल्या. परंतु जेव्हा हा अंतिम काळ आला तेव्हा त्यांनी बघितलं, त्यांनी स्वतःला आपल्याला दिलं. हालेलुया. या पडद्याच्या मागे राहून त्यांनी काय केलेलं आहे, ते मुक्तीचं काम केलेलं आहे. बघा, जुन्या काळामध्ये जर एखाद्याला पापाची क्षमा हवी असेल तर तो काय करायचा, मंदिरात जायचा आणि अर्पण घेऊन जायचा, त्याच्यावर समरूप व्हायचा आणि माझ्या पापांसाठी हे निष्पाप जीव जात आहे, प्राणाला मुकत आहे, आणि त्यामुळे त्यांना पापांच्या पांघरून घातलं जायचं, पाप झाकली जायची त्यांची. राईट. येशू ख्रिस्त, बघा, येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी आपली पाप स्वतःवर घेतली. परंतु तरी देखील एक गोष्ट राहिली होती, ह्या देहाची मुक्ती झाली होती. आणि ही मुक्ती या अंतिम काळामध्ये येशू ख्रिस्ताने या देहाचा उपयोग करून केली. ब्रदर विलियम मॅरियन ब्रॅनम
या देहाचा उपयोग करून त्या पडद्याच्या मागे राहून त्यांनी ही पण प्रोसेस पूर्ण केली. काय तुमचा विश्वास आहे? आमेन. आपण हे मुक्तीचं कार्य जो होतं, जे अपूर्ण राहिलं होतं, ते त्याने काय केलेलं आहे? या अंतिम काळामध्ये पूर्ण केलेलं आहे. आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे. आमेन. ओके, पुढे कोट आहे. हा, नाव व्हॉट इज द वर्ड ऑफ गॉड? देवाचं वचन काय आहे? द वर्ड ऑफ गॉड इज गॉड हिमसेल्फ. हालेलुया. देवाचं वचन हा स्वतः देव आहे. कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. सो गॉड गेव द बिलिव्हर हिमसेल्फ. प्रत्येक विश्वासाने देवाने काय केलं? स्वतःला दिलं. मग जर ह्या संदेशामधला जर वचन आहे काय, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल? इथे आल्यानंतर मात्र सगळ्यांची हे होतं, विश्वास ठेवू की नको, ठेवू की नको ठेवू. आपण ही टेस्ट आहे, ही खरी परीक्षा आहे. आमेन. फ्यू इट्स गॉड हिमसेल्फ. प्रॉफिट म्हणतात तो काय? स्वतः देव आहे. ही गेव द बिलिव्हर हिमसेल्फ टू अटॅक द एनिमी. हालेलुया. आपल्याला जे हा जो संदेश दिलेला आहे, हा संदेशामध्ये तेवढाच पॉवर आहे. हा पॉवर ॲटॉमिक पॉवर पेक्षा भारी आहे. ॲटॉमिक पॉवर पेक्षा भारी आहे भाव बहिणीनो. प्रॉफिट म्हणतात की जर तुमच्या जीवनामध्ये परीक्षा आल्या असेल ना, कोणी तुम्हाला सतावत असेल, कोणी तुमचा शत्रू असेल, फक्त एक प्रार्थना सोडा, बघा काय होतं. या मेसेज मध्ये अजूनही पॉवर आहे. या मेसेज मध्ये अजूनही अनॉइंटिंग आहे भाव बहिणीनो. हा अधिकार, हा टायटल त्याने प्रत्येक बिलीव्हरला दिलेला आहे. आमेन. आपण पुढे जाऊया. ओके. हा अधिकार जो आहे, हा आदामाकडून हा अधिकार काय दिलेला आहे? जेव्हा गमावला गेला तेव्हा अधिकार मूळ मालकाकडे पुन्हा गेला, परमेश्वरकडे पुन्हा गेला. प्रॉफिट म्हणतात तिथे, अँड नाव दिस मे जस्ट चोक यू टू डेथ. कदाचित तुम्हाला वाटेल की माझा कोणीतरी गळा दाबतोय, पण लक्ष द्या. बट डिड यू नो दॅट द मॅन दॅट आर सन्स ऑफ गॉड आर अमेच्युअर गॉड्स? काय तुमचा विश्वास आहे का की प्रत्येक जो विश्वास येणारा आहे हा एक छोटा जीओडी आहे या पृथ्वीवरचा? हाऊ मेनी एव्हर नो दॅट? किती जणांना ही गोष्ट माहिती आहे? हाऊ मेनी नोज दॅट जीसस सेड सो? येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. जर तुमच्याकडे वचन असेल तर तुम्ही पण देव आहात. राईट? कुठलं वचन? जर वधूकडे ह्या अंतिम युगातलं प्रकट झालेलं वचन असेल तर. कारण भावने आपण पुढे गेलेलो आहोत. ओके. हा, ओके. बिकॉज दे वेर हॅड फुल डोमेन ओव्हर द डॉमिनेशन ऑफ द वर्ल्ड. काय होता? संपूर्ण जगाचा अधिकार आदामाकडे होता. ही गिव्ह हिम डॉमिनियन ओव्हर ऑल द थिंग्स. सगळ्या गोष्टींवर आदामाला अधिकार दिला होता की नाही? राईट. अँड ही लॉस्ट. मग आदामाने काय गमावलं? ते गेल्या संदेशामध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण काय गमावलेले आहे, तर ते आपण त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू. तर तुम्हालाच माहिती नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे, कुठे आहे आणि किती प्रॉपर्टीवर कोणीतरी कब्जा केलेला आहे, हे तुम्हाला ठाऊक नसेल तर भावनेनं मिळणार काय तुम्हाला? पण तुम्हाला कळलं पाहिजे ॲज अ बिलिव्हर, ॲज अ ब्राईड, की तुम्ही काय गमावलेलं आहे. सो ही लॉस्ट हिज सन्स गॉडशिप. दैवत्व त्याने गमावलं होतं. ही लॉस्ट हिज सनशिप. पुत्रत्व त्याने गमावलं होतं. ही लॉस्ट हिज डोमेन. त्यांनी अधिकार गमावला होता. अँड सॅटन टूक इट ओव्हर. हालेलुया. सैताने तू काय केला? धूर्तपणाने काय केला? स्वतःकडे घेतला. परंतु ते ऍबस्ट्रॅक्ट टायटल दिलं होतं ते त्याच्याकडे पण नाही गेलं, ते मूळ मालकाकडे पुन्हा परत गेलं. आमेन. प्रॉफिट ते म्हणतात, नाव द फॉरफिटेड टायटल डीड इज नाव इन द हँड्स ऑफ द ओरिजिनल ओनर, ऑलमायटी गॉड. आता तो अधिकार कोणाकडे आहे? पाहुणे माझ्या बरोबर राहा, आपल्याला पुढे जायचं आहे. कारण हे जर मिस केलं तर तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला काय मिळालेलं आहे आणि तुम्ही कितपर्यंत ते बघू शकता. आपल्याला आज कलवरीच्या पलीकडे जायचं आहे. हा, द टायटल डीड टू द अर्थ अँड टू द इटर्नल लाईफ वेन ॲडम फॉरफिटेड इट. जेव्हा आदामाने तो अधिकार गमावला, देन सैतान डर्टी हँड कुड नॉट टेक इट. सैतानाचे जे घाणेरडे हात होते ते घेऊ शकले नाही त्या अधिकाराला.
कारण ते पवित्र आहे भावा बहिणीनो. सो इट वेंट बॅक टू द ओरिजिनल ओनर, दॅट इज गॉड हिमसेल्फ. वी आर गोइंग टू फाइंड इट जस्ट इन अ मिनिट. आपण ते बघणार आहोत एका मिनिटामध्ये. देर ही सीट्स ऑन द थ्रोन, तो सिंहासनावरती तिथे विराजमान झालेला आहे. विथ इट इन हिज हँड द टायटल डीड. तो विराजमान झाले त्याच्याकडे काय आहे, ते अधिकार दस्तावेज आहे त्याच्याकडे. आमेन. हा, ब्रदर ब्रॅनम क्लॅप्स हिज हँड टुगेदर 2 times. त्यांनी दोनदा वाजवलं. लक्ष द्या. ओ दॅट मेक्स मी मोर रिलिजियस. आता मला जास्त धार्मिक वाटायला लागलेलं आहे. ओके, आणि आपल्याला पण वाटायला पाहिजे. द टायटल डीड टू द इटर्नल लाईफ, ऍबस्ट्रॅक्ट टायटल डीड टू इटर्नल लाईफ. हे काय, आपला अधिकार जो आहे, दस्तावेज आहे, मालमत्तेचा दस्तावेज आहे, हा कशासाठी आहे, सार्वकालिक जीवनासाठी आहे. हा अधिकार असा साधा सुद्धा नाहीये भाव बहिणीनो. एसावाने काय केलं, तू तुच्छ मानला आणि याकोबाने बरोबर घेतला. तशी गत आपली व्हायला नको. हा, नीट लक्ष द्या, सांभाळा. जर जुहानला आपण एखादा चाकू दिला, आपण ह्या गोष्टी अशा देतो की ती ज्याला पेलवेल. कशाला भावा बहिणी, आपल्यापेक्षा चांगली माणसं नव्हती का या अंतिम युगामध्ये? मोशेला अब्राहमाला का नाही पाठवलं, तुम्हाला आणि मलाच का पाठवलं? बिकॉज वी शुड बी ओव्हरकमर्स. अशासाठी पाठवलं. कदाचित परमेश्वराला वाटलं असेल की ते असमर्थ आहेत या युगामध्ये सस्टेन करायला, आणि म्हणून तुम्हाला आणि मला भावने या युगामध्ये परमेश्वराने पाठवलं. काय म्हणून आपण किती आशीर्वादित लोक आहोत. परमेश्वराला आपल्याबद्दल फार अभिमान आहे, फार गर्व आहे. त्यांना माहित आहे की माझी लेकरं हे सस्टेन करणार, माझी मुलं काय करणार, फाईट बॅक करणार. आज आपल्याला काय करतं, त्या शत्रूच्या याच्यातून आपल्याला तो अधिकार खेचून घ्यायचा आहे. काय तुमची तयारी आहे? आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, अरे ओके, when Adam forfeited it for wisdom, जे ज्ञानासाठी त्याने काय केलं, तो अधिकार गमावला. Instead of faith, विश्वासाऐवजी it went back to the hands of the owner, Almighty God. What a great thing. हा अधिकार भाव बहिणीनो कुठे गेला? डायरेक्ट मूळ मालकाकडे गेलेला आहे, परमेश्वराकडे गेलेला आहे. ओके, आणि भाव बहिणीनो प्रकटीकरणाचा आपण जो हे पाहला की 5 मध्ये आपल्याला माहित आहे की ते पुस्तक आलेलं आहे, आणि ते पुस्तक जे आहे ते सीलबद्ध झालेलं आहे. 7 सिक्के त्याच्यावर मारण्यात आले. आणि हा जे पुस्तक आलेलं आहे, ते पुस्तक आल्यानंतर बघा, योहान जो आहे हा वधूचा दर्शक आहे, आणि या योहान रडू लागला. यासाठी नाही रडला की हे पुस्तक उघडण्याला मी असमर्थ आहे, यासाठी नाही रडला. तो यासाठी रडला की हे जर पुस्तक उघडलं गेलं नाही, हे शिक्के जर फोडले गेले नाही, तर ही मानवजात संपूर्ण नाशामध्ये जाणार. त्याच्यामध्ये तुम्ही आणि आम्ही सर्व आहोत. संपूर्ण मानवजात ही नाशामध्ये जाणार होती, आणि म्हणून तो रडला. आणि काय झालं, का दिलेला आहे, तो प्राचीन मधून एक उठला, आणि तो काय म्हणतो की दाविदाचा जो गोत्रातला जो सिंह आहे तो प्रबल आहे, तो हे शिक्के फोडण्यास समर्थ आहे. हालेलुया. आणि भाव बहिणीनो, जेव्हा योहान मागे वळाला तेव्हा त्याला कोण दिसला? कोकरा दिसला. हालेलुया. प्रॉफिट म्हणतात की हे डिस्पेन्सेशन चेंज झालेलं आहे. आणि शिक्के काय कोकऱ्याने फोडले का? जेफरसन विल्यामध्ये प्रत्येक दिवशी ब्रदर ब्रॅनम येत होते. भाव बहिणीनो बघा, निर्गमन जे आहे, हे निर्गमन वधूचं वेगळं आहे. तर त्या निर्गमामध्ये जर त्यांच्याकडे प्रॉफिट होता, क्लाउड होता, पिलर ऑफ फायर होता, तर ते चिन्ह आज आपल्याबरोबर असायला पाहिजे. आणि भाव बहिणी, देवाला धन्यवाद द्या की कशा प्रकारे 28 फेब्रुवारी 1963 रोजी माउंट सनसेट ह्याच्यावर का दिलेला आहे, तो क्लाउड आलेला आहे. कोणासाठी आलेला आहे भाव बहिणीनो? वधूसाठी. प्रियकर आपल्या वधूला, आपल्या प्रियसेला भेटण्यासाठी आला होता. आणि काय केलं, त्या क्लाउड मध्ये जे देवदूत होते, तर मुख्य दूत तो कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त. त्यांनी काय केलेलं आहे, त्या संपूर्ण 7 सीलचं जे प्रकाशन आहे, प्रकटीकरण आहे, ते ब्रदर ब्रॅनमला दिलं. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया.
भाऊ बहिणीनो, राईट का? तुम्ही माझे वडील आहात. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो कोकरा जो आहे हा ब्रदर ब्रॅनमच्या त्या शरीराच्या मागे लपून काय करत होता? शिक्के फोडत होता. पण भाऊ बहिणी, ह्या गोष्टी जर तुम्ही कोणाला सांगायला जाल तर तुम्हाला मूर्खात काढतील, वेड्यात काढतील, त्यांच्या डोक्यावरून जाईल. आमेन. आणि त्यावेळेला काय झालेलं आहे? योहान काय झालेलं आहे? योहान आनंदित झालेला आहे. योहानाला काय सांगितलं की पुस्तक काय कर, खाऊन टाक. का? टॅलेंट्स इथे लावले असते, पडू शकत होते, गळ्यात बांधले असेल, पडला असता. पण काय झालेलं आहे? खाऊन टाक. आता ते कुठे जाणार नाही. हालेलुया. आता हरवणार नाही, कारण ते त्याने खाल्लेलं आहे. आणि योहान का आनंदित झाला? कारण त्याने तिथे आपलं नाव पाहिलं. आणि योहानाने पाहिलं म्हणजे वधूने पाहिलेलं आहे. म्हणून संत पॉल म्हणतो की मी एका देहाला काय झालेलं आहे? स्वर्गात जाताना पाहिलेलं आहे. स्वदेही की विदेही मला माहिती नाही, पण मी बघितले. तो स्वतः साक्ष देतो. पण तू भावने किती नम्र आहे बघा. स्वतः तू सांगितलं की मला स्वर्गात घेऊन गेले होते. काय नो बोस्टिंग, किती नम्रपणा आहे. ब्रदर ब्रॅनमनी पण पाहिलं. तू सांगतो की अरे मला आता जायचंच नाही, मी आता इथेच राहणार. नाही नाही, तुला जायला लागेल, कारण या संदेशावर विश्वास ठेवायला तुला जावं लागेल. वधूसाठी तुला जावं लागेल. आपण किती देवाचे आभार मानूया आपण या संदेशासाठी, की कशा प्रकारे वधूसाठी हा संदेश पाठवला गेला. आणि हा जो टायटल डीड होता तो आपल्यासाठी प्रस्थापित केला गेला या संदेशाद्वारे, या संदेशाद्वारे. आमेन. आणि जेव्हा हे पुस्तक बघा, परमेश्वरचं प्लान किती परफेक्ट आहे बघा. बघा, हे 1963 ला झालं. प्रॉफिट कधी गेले? 1965 ला. आधी पण जाऊ शकले असते. जर गेले असते मग त्या दूताला रिसीव्ह करायला कोण होता? 7वा दूत होता की नाही? वचनामध्ये आहे ना. 7व्या दूताने तो काय केला? ते पुस्तक घेतलं आणि 7वा दूत त्या महाबली स्वर्गदूताचा वेलकम करण्यासाठी तिथे होता. इट वॉज अ प्रोटोकॉल. त्याचं स्वागत करण्यासाठी तो तिथे होता 7वा दूत. आणि त्याने काय केलं? तो मेसेज घेतला आणि वधूसाठी त्याने तो प्रचार केला. आमेन. त्याने शिक्के फोडले. प्रत्येक दिवशी त्याचा शिक्का फोडायचा. फर्स्ट सील, सेकंड सील, थर्ड सील, फोर्थ सील. आणि भाऊ हा 7वा शिक्का आपल्यासाठी फोडलेला आहे. आज जर कोणी म्हणत नसेल की 7वा शिक्का फोडलेला नाही, तर अजून तो कुठे आहे? अंधारामध्ये आहे. अजून अंधारामध्ये आहे. अजून त्याच्यासाठी मुक्ती आलेली नाहीये. जर तुम्ही विश्वास ठेवाल की 7वा सील फोडलेला आहे आणि 7वा सील फोडल्यामुळे आपल्याला आपली नावं तिथे दिसत आहेत. आमेन. प्रॉफिट ते म्हणतात पुढे, प्रॉफिट ते म्हणतात ही जी 7 सील्सचं प्रकाशन आहे ना, प्रॉफिट काय म्हणतात माहितीये? इट इज अ मॅरेज सर्टिफिकेट. हे वधूचं काय आहे? इट इज अ मॅरेज सर्टिफिकेट. साधं सुद्धा समजू नका. आज आपण मोठ्या गर्वाने सांगू शकतो की आम्ही विवाहित आहोत. हा अधिकार डिनॉमिनेशनला दिला नाही आहे. कशाच्या याच्यावर सांगतील ते? हा, मॅरेज सर्टिफिकेट एक्सेप्टच नाही करणार, मग त्यांचं लग्न कसं झालं असेल? राईट. म्हणजे भाऊ बहिणींनो, ह्या टायटलने आपल्याला आपल्या पोझिशनवर आपल्याला पुन्हा आणलेलं आहे. आमेन. आणि जेव्हा प्रॉफिटने 7 सील जेव्हा त्यांनी रीच केलं आणि ते झाल्यानंतर तो काय म्हणतो? आता मी तुम्हाला वधू म्हणतो. तो काय म्हणतो? आता त्या मंडळीला काय म्हणतो? मी येशू ख्रिस्ताची वधू म्हणतो. त्यावेळेला आपल्याला काय झालेलं आहे? ते टायटल आपला शिक्कामोर्तब त्यावेळेला झाला. किती भाव म्हणून आपण आशीर्वादित लोक आहोत. आणि त्यानंतर प्रॉफिट म्हणाले 7 सील्स प्रचार केल्यानंतर की आता वधू काय करू शकते? वर्शिप करू शकते. वर्शिप करू शकते आत्म्यात आणि खरेपणात. का? कारण ते टायटल डीड आपल्याला पुन्हा मिळालेला आहे. तो अधिकार जो आदामाने गमावला होता आणि संपूर्ण मनुष्य जात जी नाशामध्ये जात होती, तो अधिकार पुन्हा वधूकडे आलेला आहे. आणि वधूकडे आता 10 सेड द लॉर्ड आहे.
आमेन. आणि भाऊ बहिणीनो, प्रॉफिट ते म्हणतात थोडा वेळ घेतो. नाव लुक, दिस पिक्चर इज मेन थिंग. आता प्रॉफिट एक गोष्ट आपल्याला सांगत आहेत. बघा, आपण आता प्रत्येकाला आपल्याला वाटत असेल, अरे ब्रदर प्रीचिंग तर करतोय, अरे मला माहिती आहे ना मी कोण आहे, तू मी कसा आहे, तू मला माहिती आहे, मी किती चांगला किती वाईट तो मला माहिती आहे. ब्रदर तू मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. हा बहिणी, आज प्रत्येक जणाच्या बाजूला शैतान उभा आहे. अरे तू मेसेज ऐकतो, पण मी तुला सांगू का तू कोण आहेस ते, तू काय केलंस ते मी तुला सांगू का? बघ थांब, मी जाऊन सांगतो. बघ काय मी सांगतो, बघ तू झाल्यानंतर वरती जाणार त्याच्याकडे समोर. अरे तू काय म्हणतो, तो असा आहे बिलिव्हर म्हणतो, अरे बघ त्याने हे केलंय ते केलंय हे केलंय ते केलंय. थांब, वेट, माझा अल्बम मला काढू द्या. परमेश्वर काय करेल, अल्बम काढेल त्याचा. परफेक्ट स्टेज मध्ये आहे, परफेक्ट. हालेलुया. हालेलुया. फक्त क्षमा केलेले नाही आहेत, जस्टिफाईड केलेले आहेत. पाप मला आठवतच नाही, न आठवणाऱ्या डोहामध्ये ते कायमचे नष्ट करून टाकलेले आहेत. हालेलुया. सैतान भावने प्रत्येकाला सांगणार, माझ्या मागे पण असेल, प्रत्येकाला सांगणार, तू काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, तू हे केले बघ, जाऊ दे 2-4 वर्ष जाऊ दे, आज काय केले बघ. पण जेव्हा तू देवाकडे जाईल, परमेश्वराकडे जाईल, परमेश्वर बघेल, अरे परफेक्ट आहे, हालेलुया. पण तू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या मागून बघत आहे. हालेलुया. हालेलुया. ग्लोरी. का तुम्ही आशीर्वादित आहात? आमेन. हा, प्रॉफिट ते सांगत आहे. ओके, मी जरा स्किप करतो कारण सो आय डोंट केअर व्हॉट दे वुड डू विथ यू. तो तुमच्याशी काय करेल त्याचे माझ्याशी काय घेणं देणं नाही, कर्तव्य नाही. दे कॅनॉट डिस्ट्रॉय दॅट प्रोफाईल. सैतान तो प्रोफाईल नष्ट करू शकत नाही, कारण प्रोफाईल पिक्चर मध्ये देवाच्या आपण काय परफेक्ट स्टेज मध्ये आहोत, कारण आपण कुठे आहोत त्याच्या बॅक माइंड मध्ये होतो. हा, दॅट पिक्चर इन गॉड्स ग्रेट गॅलरी अप देअर. हालेलुया. ग्लोरी. हालेलुया. ऑल यू नो, हिनोक आणि जोएल आहे, डोंट टेक सिरियसली. पोस्टर घेऊ नका, मी एक उदाहरण देतोय. हिनोकने काय केलं, त्याच्या पॉकेटमधून ना पैसे घेतले. त्याला असं टेम्पटेशन, अरे आज काय नाही का, चॉकलेट तर खायचं आहे, आईस्क्रीम तर खायचं आहे, चल ना पैसे काढतो डॅडीच्या पॉकेटमधून. आणि असं डेलिब्रेटने केलं. जोएलने बघितलं, पैसे काढले, हा सगळं झालं, मला माहिती तू काय केलं. डॅडी येऊ दे संध्याकाळी का मी सांगतो. हा नको सांगू नको, मग एक काम कर, झाड सगळं घर झाडून घे. आज माझी टर्न आहे, पण आज मी नाही टर्न करणार, तू झाडून घे. भांडी पण तू घासायची. काय ब्लॅकमेलिंग. डॅडी येतो, अरे तू आज घर झाडायला लावलं ते काय झालं? नाही डॅडी मला आवडते घर झाडायला. भांडी पण घासायला लागलाय तो. नाही डॅडी मला जरा एक्सरसाइज होतो ना, मी करतो, मला काय नाही, बरं वाटते मला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, संध्याकाळी असं तेच. सांगू का नाव, नको करतो दादा, करतो मी. रोजच चालू आहे. 1 दिवस घरात नव्हता, डॅडी होता. डॅडी बसलेला, मी बघितलं, डॅडी मला क्षमा कर, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. काय झालं, 1 दिवस ना असं झालं, मला खूप टेम्पटेशन आलं, पण पैसे नव्हते माझ्याकडे. चॉकलेट खायचं होतं, आईस्क्रीम खायचं होतं. मी काय केलं, तुझ्या पर्समधून पैसे काढायचे होते, चुकून काढले, तरी मी पुन्हा नाही केलं तसं, सॉरी, आय एम रिअली सॉरी. त्यांनी काय केलं, पश्चाताप केला आणि माफी मागितली. ठीक आहे, याच्या पुढे असं करू नकोस, तुला क्षमा केलेली आहे.
हालेलुया. संध्याकाळी जोएल आला. हिनूक बसलाय तिकडे मस्तपैकी आईस्क्रीम खात. हिनू भावने तोच अधिकार आज तुम्हाला आणि मला सैतानाच्या बाबतीत आहे. आज आपण सांगू शकतो सैतानाला की मी माझ्या परमेश्वराकडे येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागितलेली आहे, त्याच्याकडे पश्चाताप केलेला आहे. तुझा माझ्यावर काही अधिकार नाही. चालता हो येशू ख्रिस्ताच्या नावाने गेट लॉस्ट. हालेलुया. भाव बहिणींनो, हा पुन्हा प्रस्थापित आपल्याला अधिकार मिळालेला आहे. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. ओके. आणि आपल्याला ठाऊक आहे की योहानाला सांगितलं काय की हे पुस्तक खा. आणि काय झालेलं आहे, हे पुस्तक आज आपलं काय झालेलं आहे, आतमध्ये आहे. कोणच नाही आपल्याला काय करू शकत. प्रॉफिट म्हणा तू कोट वाचावंसं वाटतो. मला क्षमा करा, थोडासा वेळ झाला तर चालेल ना. मला वाचावंसं वाटतं तो कोट. ओके. हां. ही ब्रोक द पॉवर्स ऑफ सॅटन. ही ओपन द प्रिझन डोर्स ऑफ हेल. त्याने काय केलं, सैतानाचा जो अधिकार पॉवर होती, सामर्थ्य होतं, तो तोडून टाकलं. ही ओपन द प्रिझन डोर्स ऑफ हेल. त्यांनी अधोलोकाचे काय दारं होती ती त्यांनी काय केली, ओपन केली, उघडली. टू एव्हरी मॅन दॅट वॉज शट अप. ज्याच्यासाठी तो बंद होता. इन दिस अर्थ इन द प्रिझन्स fearing that when he died what death would be to him. काय जेव्हा तो मरेल तेव्हा तो अधोकार जाईल. ही सिस्टीम होती, काय केलेली आहे त्यांनी तोडून टाकली. हा. अँड ऑन कॅल्वरी ही ओपन दोज सेल डोर्स. हालेलुया. कल्वरीवर त्याने काय केलेलं आहे, जे दरवाजे होते अधोलोकाचे तोडून टाकले. लेट एवढी कॅप्टिव्ह गो फ्री. हालेलुया. प्रत्येक जो बंदीवान आहे तो काय मुक्त व्हावा. काय तुम्ही मुक्ती आपली क्लेम करता? आमेन. यू डोंट हॅव टू बी नो लॉंगर बी टॉर्न डाऊन बाय सिन. तुम्ही याच्या पुढे त्या पापामुळे तुम्ही असं फाडून स्वतःला किंवा स्वतःला मनस्ताप करून घेऊ नका. यू डोंट हॅव टू नो लॉंगर येल्ड युअर मेंबर्स टू सिन. तुम्ही आता काय काय त्या पापाचे काय गुलाम नाही आहेत. ड्रिंकिंग, स्मोकिंग, गॅम्बलिंग, टेलिंग लाईज, या सगळ्या गोष्टी तर तुम्ही न कळत. कारण आपण भाऊ बहिणीनं काय होतं, स्पिरिच्युअल ॲम्नेसिया आल्यामुळे आपल्याला ठाऊक नव्हतं, आपण करत होतो पण आपल्याला ठाऊक नव्हतं. का? कारण आपल्याकडे ऍबस्ट्रॅक्ट टायटल डीड नव्हतं, आपल्याकडे अधिकार नव्हता. म्हणून आपण स्पिरिच्युअल ॲम्नेसिया मध्ये असल्यामुळे आपण या गोष्टी अनवधानाने करत होतो. ओके, न कळत करत होतो. ओके. यू कॅन बी ऑनेस्ट, जस्ट अँड अपराईट. आता तुम्ही कोण आहात? नम्र आहात, इमानदार आहात आणि चांगले आहात. अँड सॅटन कॅन डू नथिंग अबाउट इट. आणि सैतान त्याविषयी तो काहीच करू शकत नाही. बिकॉज यू हॅव गॉट अ होल्ड ऑफ अ लाईन, अ लाईफ लाईन. तर तुमच्याकडे आता काय झालेली आहे, ती जीवनाची लाईफ लाईन तुमच्याकडे आलेली आहे. हालेलुया. ओके. अँड दॅट्स अँकर्ड इन द रॉक ऑफ एजेस. त्यांनी काय केलं, लंगर घातलेलं आहे. कशात? त्या खडक म्हटलेल्या ख्रिस्तामध्ये. आपण तिथे आज काय झालेलं, लंगर घातलेलं आहोत. तिकडे नांगर आपण घातलेला आहे. नथिंग कॅन शेक यू फ्रॉम इट. कोणीच तुम्हाला तिथून हलवू शकत नाही. नो विंड्स कॅन शेक यू फ्रॉम इट. कुठलीच वादळ हवा तिथून तुम्हाला हलवू शकणार नाही. नो नथिंग, नॉट इवन डेथ इट सेल्फ. जे मरण आहे ते देखील तुम्हाला हलवू शकत नाही. कॅन सेपरेट अस फ्रॉम द लव्ह ऑफ गॉड दॅट्स इन क्राइस्ट जीसस. येशू ख्रिस्तामध्ये. मला वाटतं ते आपण वचन वाचूया. रोमकरस पत्राचा 8व्या अध्यायामध्ये आहे ना, मला वाटतं. रोमकरस पत्राचा 8व्या अध्यायामध्ये हा रोम 8:35-39. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? हालेलुया. हालेलुया. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुझ्यामुळे आमचा दिवसभर होत आहे. कापाव्याच्या मेंढरासारखे आम्हाला गणिले आहे. 39 झालं नाही. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली
त्याच्या योगी ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कोण ठरतो? महाविजयी. हालेलुया. आपण ठरतो. कारण टायटल डी आपल्याकडे आलेलं आहे. हालेलुया. हा, कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, भले उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू येशू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त कराव्यास समर्थ होणार नाही. हालेलुया. हालेलुया. वी आर फ्री. बाबा हे कोणाला मिळेल? जो विश्वास ठेवेल, Amen. जो सिद्ध विश्वास ठेवेल या वचनावर, प्रॉफिटने प्रीच केलेल्या या वचनावर, त्यालाच हे मिळेल. आमेन. आपण पुढे जाऊया. काही ठिकाणी भाव बहिणींनो असं असतं की जर तुमची आयडेंटिटी समजा तुम्ही कुठे हरवली, ओके, आणि त्या आयडेंटिटीचा कोणी गैरफायदा घेऊन जर तुमच्या नावाचा गैरवापर करून जर कुठला अपराध केला तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे. तुम्ही ॲफिडेव्हिट करू शकता आणि जर पोलीस तुम्हाला शोधत आले, तुम्हाला पकडलं, तर तुम्ही दाखवू शकता की हे ॲफिडेव्हिट आहे, हे माझ्या नावाचं काय केलेलं आहे, गैरवापर करून माझ्या नावावर तो अपराध केलेला आहे, हे प्रूफ आहे की हरवलेलं आहे. आज भाऊ प्रत्येक जण त्या सैतानाला हे दाखवू शकतात. हे ॲब्स्ट्रॅक्ट टायटल प्रत्येक जण सैतानाला दाखवू शकतो की सैताना आज तुझं आमच्यावर काही चालणार नाही, कारण आमच्याकडे ॲब्स्ट्रॅक्ट टायटल डील आलेलं आहे. तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, प्रॉफिटला सोडायलाच नाही वाटत. ओके, प्रॉफिट इथे म्हणतात, बट द वर्ड जस्टिफाईड इज दो यू नेव्हर डन इट. आमेन. प्रॉफिट आमेन म्हणतात. तुम्ही नीतिमान झालेले आहात. कशामुळे? येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे आणि तुम्ही ती गोष्ट, तो अपराध तुम्ही केलेलाच नाही. इट्स नॉट एवन रिगार्डेड ॲट ऑल हाऊ इट इज डन. मग तो कसा केला असेल? इन गॉड्स बुक ऑफ सी ऑर फॉरगेटफुलनेस युअर ओल्ड बुक अँड मॅरेज इज डिवोर्स्ड अँड डेड अँड इट्स नॉट इवन इन द मेमरीज ऑफ गॉड. हालेलुया. पहिलं लग्न जे आपलं सैतानाबरोबर झालंय, ते जे कागदात होते, डिवोर्स पेपर्स, जे काय होतं आपलं, जो काय आधीचा सगळा आपला जो काय होता, तो येशू ख्रिस्ताने काय केला? न आठवणाऱ्या डोहात कायमचा नष्ट करून टाकला. यू आर जस्टिफाईड. तुम्हाला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे, मिळालेलं आहे. हा, आपण एक दोन गोष्टी घेऊन आपण बंद करूया. काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. हा, इथे प्रॉफिट शंभरोने स्त्री विषयी सांगतात. आपण तिथे स्वतःला उभं करूया. शंभरोने स्त्री आपण आहोत, राईट. आणि प्रॉफिट म्हणतात की येशू ख्रिस्ताला खरं म्हणजे तिथून जायचंच नव्हतं, पण तो जेव्हा जात होता तेव्हा त्याला वाटलं की कोणतरी मला पूल करतंय, म्हणून तो शंभरोच्या वाटेवरून गेला. त्याला तिथे वचनामध्ये पण लिहिलं, त्याला तिथे जायचं नव्हतं, पण तो तिथून गेला. कोणासाठी? कारण तिथे एक बीज होतं, जे परमेश्वराच्या विचारांमध्ये होतं. ते बीज तिकडे पडलं होतं, कारण त्या बीजाला प्रकाश मिळाला नव्हता. ती स्त्री भाव बहिणीनो इतकी काय म्हणतो त्याला आपण, व्यभिचारी होती. लोकांच्या मताप्रमाणे व्यभिचारी होती. मंदिराच्या आजूबाजूला पण फिरकण्याची तिची योग्यता नव्हती लोकांच्या मते. ती विहिरीवर कधी आली? दुपारच्या वेळेला. दुपारच्या वेळेला कधी पाणी भरायला कोण जातात? स्त्रिया सकाळी जातात वास्तविक. पण ही स्त्री कुठे गेलेली आहे? विहिरीवर दुपारी गेलेली आहे. आणि येशू ख्रिस्त, हालेलुया, येशू ख्रिस्ताने शिष्यांना दुसरीकडे जायला सांगितलं, कारण परमेश्वर ज्यूज आणि जेंटाईलना एकाच वेळेला डील करत नाही. हालेलुया. त्याला परराष्ट्रीयांशी डील करायचं होतं, म्हणून यहुदाने त्याने काय केलेलं आहे? बाजूला काढलं आणि आपल्याशी डील करायला सुरुवात केली. हालेलुया. ती शंभरोनी स्त्री काय होतं? प्रॉफिट म्हणतात की शंभरोनी स्त्री
येशू ख्रिस्ताला का ओळखू शकली? लक्ष द्या. शास्त्री परुषी जे येशू ख्रिस्ताला बालजबूल, व्यभिचाराची संतान ह्या नावाने संबोधत होते, राईट? आणि ह्या स्त्रीने कसं सांगितलं की तू मसीह आहेस, तू संदेष्ट आहेत? ते कसं ओळखलं? प्रॉफिट म्हणतात की शास्त्री आणि परुषांचं रिप्रेझेंटेशन नव्हतं, परमेश्वराच्या विचारांमध्ये ते नव्हते, त्यांची थिओफनी तिथे नव्हती. हालेलुया. भाव बहिणीनो, जर आपण तिथे शंभरोनी स्त्रीच्या पोझिशन मध्ये आपण येत असू ना, तर आपल्याला पण कळेल की आपण परमेश्वराच्या विचारांमध्ये, बॅक माइंड मध्ये होतो. तिचं रिप्रेझेंटेशन असल्यामुळे, तिची थिओफनी असल्यामुळे भाव बहिणीनो काय होतं, ती त्याला ओळखू शकली की तू मसीहा आहेस. हालेलुया. आय परसीव्ह यू आर मसीहा. हालेलुया. यू आर अ प्रॉफिट. हालेलुया. प्रॉफिट ते म्हणतात. ओके, कुठे गेलं ते? बट दिस लिटिल वुमन हॅड नथिंग टू प्रेझेंट. तिच्याकडे काय, ती काय सांगणार येशू ख्रिस्ताला? मी मंदिरात जाते, मी उपवास करते. काय होतं काय भावा बहिणीनो तिच्या जीवनामध्ये? सांगण्यासारखं काय होतं? एक तरी गोष्ट होती. आपल्या जीवनात काय होतं? कुठल्या गोष्टी आपण पोस्टिंग करावी की आम्ही हे असे असे होतो? बघा, जर आपण तिथे असू तर त्याच्या तिच्या स्टेटमध्ये, शी वॉज ॲज फिल्दी अँड डर्टी ॲज शी कुड बी, बिकॉज शी वॉज इन स्पिरिच्युअल ॲम्नेसिया. बट नोटीस, वे डाऊन इन हर शी हॅज गॉट रिप्रेझेंटेशन. हालेलुया. जर आपण आजच्या ह्या वचनावर विश्वास ठेवत असू तर आपलं पण रिप्रेझेंटेशन आहे का? तुम्ही विश्वास ठेवता? Then she was looking for this to be made flesh. Hallelujah. कारण तिला ठाऊक होतं, ती रिप्रेझेंटेशन असल्यामुळे तिला माहिती होतं की वचन देहधारी होऊन माझ्या समोर आलेलं आहे. का? कारण ती परमेश्वराच्या बॅक माइंड मध्ये होती. हालेलुया. हालेलुया. ग्लोरी. आणि भाव बहिणींनो, प्रॉफिट पुढे म्हणतात, हा एक 5-10 मिनिटं घेतो. ओ सॉरी. Moses was born in this world as a gifted boy. मोशे जो होता हा कोण होता या जगामध्ये जेव्हा आला? ही वॉज अ गिफ्टेड बॉय, वरदान पावलेला होता. ही वॉज बॉर्न टू बी अ प्रॉफिट, अ डिलिव्हरर. तो कोण होता? जन्मताच एक संदेष्टा होता, एक मुक्ती देणारा होता. ही वॉज बॉर्न विथ द इक्विपमेंट बॉर्न इन हिम. त्याच्याकडे काय होतं? एक इक्विपमेंट काय म्हणतो? यंत्र होतं. यंत्र ना, हत्यार. इक्विपमेंट त्याच्याकडे होतं. आपण इक्विपमेंट काय आहे? गेल्याला मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की आता ब्रदर स्टँडीने नवीन गाडी घेतली, सेल्टॉस. त्या गाडीमध्ये असं एक इन्स्ट्रुमेंट आहे कंपनीने दिलेलं, GPS ट्रॅकर. म्हणजे जरी ही गाडी हरवली तरी ही कुठे असू दे, GPS ने ती गाडी ट्रॅक करता येते, कारण त्याच्यामध्ये इक्विपमेंट आहे. गाडी हरवली, आपल्याला टेन्शन आलं. ब्रदर स्टँडवर, अरे काय कशाला घाबरायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. अरे तुला कॉन्फिडन्स कसा काय बोलतो? कंपनीला फोन केला, मी तुमच्याकडे नोंदवलेलं आहे, तुम्ही ट्रॅक करा. हालेलुया. का? कारण त्याच्यामध्ये इक्विपमेंट आहे. आज तुम्ही कुठेही असाल, कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असाल, कुठल्याही संकटामध्ये असाल, तुमच्याकडे इक्विपमेंट दिलेलं आहे. इथे दिलेलं आहे, मी तुम्हाला नवे हृदय देईन. हालेलुया. त्यामध्ये काय आहे? तुमच्याकडे टायटल डीड आहे, तुमच्याकडे GPS लावला. परमेश्वराला कधी झोप येत नाही, डुलकी येत नाही, त्याचं लक्ष आहे. माझा मुलगा काय करतो, माझी मुलगी कुठल्या संकटामध्ये, त्याला माहिती आहे. काय झालेलं आहे? इक्विपमेंट ऍक्टिव्हेट झालेलं आहे. प्रत्येकावर त्याची नजर आहे. आमेन. आपल्या प्रत्येकाकडे इक्विपमेंट दिलेलं आहे. As every man that comes into the world is born with this equipment, and I firmly believe in the foreknowledge of God, the predestination. Hallelujah. हे कशामुळे आहे? कारण आपण पूर्वीच निवडलेले होतो, म्हणून आपले काय आहे? आपल्याकडे ते इक्विपमेंट दिलेलं आहे. आपण थोडंसं घेऊया.
मला राहवत नाही, मला कम्प्लीट करावं असं वाटतं. काय तुम्ही 5-10 मिनिटं माझ्याबरोबर राहाल? ओके. ओके. प्रॉफिट ते म्हणतात की जेव्हा हा प्रचार चालू होतो इथे पुलपीटवरून, हा पुलपीटवरचा प्रचार हा दुसरं तिसरं काय नव्हे, तुरही फुकली जाते, ट्रम्पेट वाजवले जाते इथून. आणि ट्रम्पेट काय करते, जुबलीला काय होतं, ट्रम्पेट वाजवली जाते. जो कोणी विश्वास ठेवेल तो काय आहे, आझाद आहे, तो फ्री आहे. आपण आज आपल्याला आपलं फ्री, आपला मुक्ती आपल्याला क्लेम करायची आहे प्रत्येकाला. आज लोकांना गुड फ्रायडे कसाही वाटू दे, लोकांनी किती पण तोंड पाडू दे, किती कसे राहू दे, पण आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. कारण ह्या दिवशी आपल्याला आपला अधिकार प्राप्त झालेला आहे. जो हरवला होता तो अधिकार आपल्याला ह्या दिवशी प्राप्त झालेला आहे. प्रॉफिट इथे म्हणतात आपल्याला क्लेम करायचं आहे. प्रॉफिट इथे म्हणतात, लिसन, यू आर द कव्हनंट पीपल ऑफ गॉड. तुमच्याशी करार झालेला आहे, परमेश्वर तुमच्याशी करार केलेला आहे. गॉड टोल्ड क्राइस्ट अपार्ट ॲट कॅल्वरी. येशू ख्रिस्ताला काय झालं, कॅल्वरी फाडण्यात आलं, देवाने फाडलं त्याला. मेकिंग द कव्हनंट, स्वेरिंग बाय हिमसेल्फ. त्याने काय केलं, आपल्याशी करार केला, स्वतःची शपथ त्याने वाहिली. आणि ही टूक द बॉडी अप इन टू द हेवन. त्याने काय केलं, ते शरीर जे आहे ते स्वर्गात घेतलं. विच विल रिटर्न समडे. कधीतरी ते शरीर पुन्हा येणार आहे. बट द स्पिरिट ही गेव बॅक टू द चर्च. हालेलुया. त्यांनी काय केलं, येशू ख्रिस्ताला वरती घेतलं, परंतु जो पवित्र आत्मा होता तो आपल्या मंडळीमध्ये दिला. हालेलुया. द सेम लाईफ दॅट वॉज इन क्राइस्ट जीसस इज इन द चर्च टुनाइट बाय द होली घोस्ट. काय तुमचा विश्वास आहे? तोच पवित्र आत्मा जो येशू ख्रिस्तामध्ये होता, तोच पवित्र आत्मा आज त्याच्या मंडळीमध्ये आहे. वेन ही वॉज हिअर ऑन अर्थ यू हॅव रिसिव्ड इट. का तुम्ही तो स्वीकारलेला आहे? आमेन. यू हॅव गॉट द कव्हनंट. तुमच्याकडे तो करार आहे. इट इज रिटन टू यू, स्वर बाय गॉड. परमेश्वर स्वतः शपथ वाहिलेली आहे. यू कांट फेल. तुम्ही कधीच खाली पडू शकत नाही. दॅट मेक्स द डेव्हिल मॅड. हालेलुया. आज बाजूला सैतान असेल, ऐकून आता तो पण आता काय होईल, साहेब वेडा होईल. शुअर डज वेन यू रिअलाइज हू यू आर. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात. यू आर द इनविन्सिबल आर्मी ऑफ गॉड. अँड दॅट सेम पॉवर, दॅट सेम क्राइस्ट. हालेलुया. तेच सामर्थ्य, तोच ख्रिस्त. हालेलुया. लेट द फंडामेंटलिस्ट, लेट देम पीपल हु डिनाय द पॉवर ऑफ गॉड से इट्स रॉंग. जे खूप असे धार्मिक आहेत, जे तत्ववादी आहेत, कदाचित त्या या सामर्थ्याला नकारतील, त्यांना तसं वागू द्या. बट दॅट सेम पॉवर दॅट स्पोक द वर्ल्ड इन टू एक्झिस्टन्स, प्रकाश हो, तोच पॉवर. ज्या दिवशी परमेश्वराकडे जो सामर्थ्य होतं तेच पॉवर आता त्या मंडळीमध्ये आहेत. का तुम्ही विश्वास ठेवता? दॅट्स राईट. मेन अँड वुमन, इट्स टाइम दॅट वी फाउंड आउट हू यू आर. आज आपल्याला समजते की आपण कोण आहोत. द डेव्हिल इज ट्राइंग टू हाइड यू बॅक. कदाचित सैतान तुम्हाला लपवण्याचा प्रयत्न करेल. टेल यू दॅट यू आर सम लिटिल काउ डाऊन समथिंग. तो तुम्हाला असं पाडण्याचा प्रयत्न करेल. बट यू आर नॉट. तुम्ही नाही आहेत. देन हू आर यू? यू आर सन्स अँड डॉटर्स ऑफ गॉड. हालेलुया. द डेटी इज नॉट इन हेवन, इट्स इन यू. हालेलुया. दैवत्व जे आहे आज परमेश्वर आहे, स्वर्गात नाही. आज ते तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये आहे. हालेलुया. व्हॉट अ जुबली गोइंग ऑन इन द हेवन व्हेन दॅट लॅम्ब लीड्स. हालेलुया. जेव्हा तो कोकरा आपल्याला काय करतो, आपली लीड करतो, आपल्याला लिव्स दॅट इंटरसेसरी बॉक्स. जो तेव्हा तो काय करतो, तो मध्यस्थीचा जो स्थान आहे ते जेव्हा सोडतो, टू कम हिअर टू पोजेस हिज क्लेम्स. तो जेव्हा येतो काय करतो, प्रत्येकाला क्लेम करतो. यू नो दॅट गॉट नेक्स्ट टू जॉन. हालेलुया. योहानाकडे तोच विश्वास होता भावा बहिणीनो. ही मस्ट हॅव सॉ हिज नेम रोड देअर. हालेलुया. त्यांनी पाहिलं की तिथे माझं नाव लिहिलेलं आहे. त्यांनी पाहिलं म्हणजे वधूने पाहिलेलं आहे. When that seals broke,
ही मस्ट हॅव गॉट रिअल हॅपी. जेव्हा ते शिक्के फोडले तेव्हा योहानाला अधिक काय झाला, आनंद झाला. का तुम्हाला आम्हाला आनंद झालेला आहे? आमेन. भाऊ बहिणीनो, आज आपल्याला कल्वरीच्या पलीकडे जायचं आहे. बघा, कल्वरीला मी सामान्य नाही समजत, मला क्षमा करा, माझं लक्ष द्या या गोष्टीकडे. कल्वरीला आपण दुय्यम स्थान देत नाही आहोत, परंतु भाऊ बहिणीनो, ही कल्वरी आहे ही संपूर्ण जगासाठी आहे. कल्वरीवर सार्वकालिक जीवन देण्यात आलं. आता पंचलाईन लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांनी कान टाव करू नये का. पण हा अधिकार देण्यात आला, पण या अधिकारावर क्लेम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला आणि मला अधिकार मिळणार नाही. आणि हा अधिकार तुम्हाला माउंट सनसेट वर मिळाला. का तुम्ही आनंदित आहात? हा अधिकार भावने सर्वसाधारण नाहीये, लोकांना नाही दिला, फक्त वधूला दिलेला आहे. का? कारण वधूला माहिती आहे की 28 फेब्रुवारी 1963 रोजी हा जो प्रियकर आला, हा प्रियकर माझ्यासाठी आला. कल्वरी आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ, पण कल्वरीपेक्षा पण जास्त वधूला काय आहे? त्याचा प्रियकर तिला भेटायला आला. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आणि भाऊ बहिणीनो, ह्या सर्व गोष्टी आपण पाहिल्याच. आणि योग जो होता, हा योग मेल्यानंतर त्याला गाडण्यात आलं, त्याच्या कबरेत त्याला ठेवण्यात आलं. परंतु जेव्हा अब्राम जेव्हा मृत्यू पावला, त्याने तीच जागा निवडली बाय रिव्हलेशन. भाऊ म्हणून नीट लक्ष द्या, याच्या मागचं प्रकटीकरण आज तुम्हाला आणि आम्हाला असायला पाहिजे. योग हा म्हणाला काय, देवाशी तो वाद घालू लागला की अरे मनुष्य काय, हा आज आहे ना उद्या नाही, संध्याकाळी मातीत मिळेल, असं तसं. त्याच्याशी काय त्याने खूप गोष्टी सांगितल्या, पण परमेश्वराने त्याची अंडरस्टँडिंग उघडली. अरे पृथ्वीचा पाया रचला तेव्हा तू कुठे होतास बघ, आठव. आणि जेव्हा त्याला डिवाइन रिव्हलेशन मिळालं, तेव्हा आपण वचन वाचूया, योग 19:25-27. मला तर ठाऊक आहे की माझं उद्धारक जिवंत आहे, तो अंतिम पृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा चिन्ह बिन होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहासहित पाहिन. हालेलुया. आमेन. हालेलुया. आमेन. त्याला मी स्वतः पाहिन. हालेलुया. तर माझेच नाही तर त्याला पाहिन. हालेलुया. आणि आज भाव बनून आज वधूसाठी माउंट सनसेट वर जो तो आला, तिकडे त्यांनी हे ऍबस्ट्रॅक्ट टायटल आपल्या वधूला दिलं. बघा, जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते वधूला देण्यात येतं. आपल्याला दुसऱ्या कुठल्या बाईला, स्त्रीला कोण देईल का मॅरेज सर्टिफिकेट? फक्त वधूसाठी आहे. आणि देवाला खरोखर धन्यवाद द्या या दिवसासाठी, या संदेशासाठी, की ऍबस्ट्रॅक्ट टायटल डीड आज वधूकडे काय झालेला आहे, पुन्हा प्रस्थापित झालेला आहे. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. मी ब्रदर स्टॅनला विनंती करेन ते पुढे येतील. आज आपण हा अधिकार गाजूया भाऊ बहिणीनो. आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. खरोखर देवाने आमच्यासाठी सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. हा मुक्तीचा संदेश आहे जो आम्हाला देण्यात आलेला आहे, अशासाठी की सार्वकालिक मुक्तता आम्हाला मिळावी. आमेन. क्रूसावरील गोष्ट ही छोटी किंवा साहजिक सारखी एकदम कॉमन नाहीये. इट इज व्हेरी अनकॉमन, युनिक अशी गोष्ट आहे. आमेन. अशासाठी जसं आता ब्रदरनी शेवटला एक लाईन मला म्हटली, हे सगळ्यांसाठी नाहीये. क्रूसावरील मरण काय आहे, येशू ख्रिस्ताचं पुन्हा उठणं काय आहे, हे सगळ्यांसाठी नाहीये. परंतु येशू ख्रिस्तांचं जाणं, पुन्हा उठणं, हे आमच्यासाठी एक रिझरेक्शनचं त्यांनी आमच्यासाठी नियम लावून दिले. अशासाठी
ख्रिस्तामध्ये कोणीही मरणार नाही, त्याला प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळेल. तोपर्यंत प्रत्येक जण मृत्यूला घाबरत होता, प्रत्येक जणापुढे मृत्यू होता. परंतु तो जेव्हा आत्मा मंडळीमध्ये आला, संत पॉल सांगतो, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? हालेलुया. नांगी तिकडे दाखवून दिली की आता सैतानाचं काहीच राहिलं नाही आहे. कारण त्यांनी काय केलं, पहिले ट्राय कोणाला केली मारण्याची? पहिला जो संदेश होता त्यालाच मारण्याची ट्राय केली. सैतानाला वाटलं की आता येशू ख्रिस्ताला तिकडे केलं, आता मी ह्याला घाबरतो. सैतान सांगतो, पॉल म्हणाला, तुम्हाला काय घाबरवणार? तो आहे असील सिंह, पण दात पडलेला सिंह आहे. असील सिंह, पण तुझ्या हाताला पायाला नखेच नाहीये. तू काय करू शकत नाही, फक्त तू डरकाळी फोडू शकतो, तू खाऊ शकत नाही, तुला धमकी देऊ शकतो फक्त. परंतु आमचा सिंह जो आहे हा दाविदाचा सिंह आहे. हालेलुया. यहूदा वंशाचा सिंह आहे, ज्यांनी आज आम्हाला विजय दिलेला आहे. आमेन. आम्ही आज त्याच्या नावाने मुक्त झालेलो आहोत. आज आमच्यावरती सैतानाचं काही बोध नाही, अधिकार नाही आहे, त्याचा हक्क नाही आहे. लोक सांगतात ह्याच्यावरती आमचा हक्क आहे, किंवा ह्या जागेवरती आमचा हक्क आहे, ह्याचा पडद्याचा ह्याचा. बघा भावांनो, हा कधी हक्क आहे तुम्ही ते का? जेव्हा मनुष्य पापात जातो तेव्हा. इस्रायलाने काय पाप केलं? त्याचे रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळावर पडो, आणि ते जो शाप त्यांनी मागून घेतला ना, तो सैतानाला चान्स दिला. परंतु ज्यांनी सांगितलं की प्रभू क्रूसावरती काय सांगितलं, तू येशील तेव्हा माझी आठवण कर, तो जो पापाने भरलेला होता तो त्यावेळेला पापापासून मुक्त झाला. परंतु जे पापापासून मुक्त होते त्यावेळेला त्यांनी पाप ओढवून घेतलं आणि ते पापाखाली घेतले. आता तुमच्या समोर ऑप्शन आहे की त्या क्रूसावरील येशू ख्रिस्ताला घ्या किंवा त्या सैतानाला घ्या. तो क्रूसावरती येशू ख्रिस्त जिंकला आणि सैतान हरला गेला. लोक काय सांगतात, अरे बापरे दुःख झालं, येशू ख्रिस्त गेला. वचन काय सांगते, त्यांना कोणाला 2 अमावस्याच्या रस्त्याला काय सांगतो, अमावस्या जाताना असताना, अरे तुम्हाला ठाऊक नाही का ख्रिस्ताला मरणे हक्क त्याचे होते आणि पुन्हा उठणे होते, अशासाठी की विजय मरण हे विजयात गिळलेलं आहे हे तुम्हाला कळून यावे. हालेलुया. आज आम्हाला अक्षय टायटल दिलेला आहे, क्लेम करा आणि विजय आमचा घ्या. आमेन. आपण आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. स्वर्गीय पिते प्रभू येशू ख्रिस्त, खरोखर प्रभू आमच्यासाठी विजय प्रस्थापित करून दिला, अशासाठी की प्रभू आमची पात्रता नसताना प्रभू आम्हाला ख्रिस्ताची भागीदारी अशी बनविलेस. जसं संत पौल म्हणतो की परराष्ट्रीयांचा काही हक्क सुद्धा नव्हता, परंतु प्रभू त्या पवित्र रक्ताच्या द्वारे प्रभू आम्हाला तो दत्तकपणाचा हक्क दिला, आणि प्रभू तू आम्हाला ख्रिस्तामध्ये विकत घेतलेस. आणि जसं संत ब्रदर ब्रॅनम जसे म्हणतात की आता तोच आत्मा येशू ख्रिस्ताचा आत्मा त्यांनी मंडळीमध्ये टाकलेला आहे, आणि प्रभू तो पोर्शन आज तो आम्हाला दिलेला आहे. आणि प्रभू तुझं वचन म्हणते की तुम्ही क्लेम करा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी देण्यात येतील, कारण ते तुमच्यासाठी ऑलरेडी अलॉटेड केलेलं आहे, तुमच्यासाठी वेगळे ठेवल्या गेलेलं आहे. आणि प्रभू आज आम्हाला आमची पोझिशन प्रभू समजण्यासाठी सहाय्य कर. तर प्रभू जर आम्ही आमची पोझिशन आम्हाला समजली नाही, हक्क आमच्याकडे भरपूर आहे, परंतु प्रभू जर आम्हाला आमची पोझिशन माहिती नसेल तर प्रभू आमच्यात आणि येसावात काही फरक नसणार. खरोखर प्रभू त्या योसेफाला प्रभू तू ती दूरदृष्टी दिली होती. योसेफाने आपल्या भावाला सांगितले की मी तुमचा तो भाऊ आहे ज्याला तुम्ही फेकून दिले होते, आणि प्रभू त्याच भावाला त्यांनी आज्ञा केली की जेव्हा मी मरेल येथे तेव्हा तुम्ही ह्या फारोच्या जमिनीमध्ये मला गाडू नका, तर मला त्या तिकडे घेऊन दे, तिथे माझा इयोब जिकडे अब्राम आहे. हालेलुया. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू आम्हाला मुक्तीची जागा त्या कलवरी क्रूसाकडूनच तू आम्हाला दिलीस, अशासाठी की प्रभू आज आम्ही आनंदाने उत्सव करावा. कारण जसं वचन म्हणते की कोकराचे लग्न निघालेले आहे आणि वधूने स्वतःला सजविलेले आहे. तो प्रभू कारण अडॉप्शन आणि प्रभू ऍबस्ट्रॅक्ट टायटल डीड आज तू आमच्या हाती दिलेली आहे. तू आज आमचे नाव आम्हाला वाचून दाखविलेले आहे. तो प्रभू अनुग्रह कर, आम्हाला प्रत्येकाला आमच्या पोझिशन मध्ये येण्यासाठी सहाय्य कर. हे दिवस हे काळ प्रत्येक दिवशी घडून जात आहेत, संपत आहेत. खरोखर ह्या वर्षाचे प्रभू 3 महिने सुद्धा भरले आणि ह्या 4थ्या महिन्यात आहोत. आम्हाला ठाऊक नाही हे वर्ष कधी संपेल, परंतु प्रभू जसे वर्ष फास्ट जात आहेत तसे तुझं येणंही फास्ट जवळ येत आहे. आणि येत असताना प्रभू आम्ही दुःखी घाबरू नये, तर प्रभू जसं वचन म्हणते आम्ही आमची नजरा तुझ्याकडे लावाव्या. प्रभू आम्ही तुझ्याकडे असू तर प्रभू आम्ही मिस करणार नाही, तर आम्ही तुझ्या बरोबर असू. अनुग्रह कर. या रात्रीच्या समय आम्हाला सर्वांना घेऊन आलास त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जर मनोजला स्पेशली पाठवलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्याने त्यांच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद ठेव.
ब्रदर नितीनला प्रभू त्यांचा उपयोग केला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना आशीर्वादित कर, अधिक अधिक रेव्हिलेशन दे तुझ्या आत्म्याने भर प्रभू. तुझे कुटुंबाला तू आशीर्वादित कर, कारण प्रभू तुझ्या वेदीवरती जो कोणी येतो प्रभू हा तुझ्या पवित्र आत्म्याने भरलेला असावा. प्रभू तू आशीर्वादित कर, म्हणजे जॉनीला तुझ्या हाती घेताना तू आशीर्वादित कर, त्यांची सेवकाही प्रभू तू आशीर्वादित कर. मला तू राख, मी तुझ्या पवित्र हाती पडतो, तुझ्या पवित्र आत्म्याने भर आणि प्रभू तुझ्या वचनासाठी सदैव सक्षम तयार ठेव. रात्रीचे समय तुझ्या हाती येतो, म्हणजे भाऊ बहिणी घरी जात असताना प्रभू प्रत्येकाच्या झोडीला राहा. प्रभू उद्धाराचा आनंद तू दे. क्रूसावरील प्रभू आम्ही त्या मावस गावातील त्या 2 शिष्यासारखे आम्ही दुःखी होऊन चालत नाहीये की आमचा येशू ख्रिस्त क्रूसावर गेला. तर प्रभू आम्ही आनंद करीतो की प्रभू तुझ्या जाण्याने आम्हाला आज मुक्तता मिळालेली आहे. तुझ्या जाण्याने प्रभू आज आम्हाला स्वर्गीय राज्याचं दार उघड झालेलं आहे. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझ्या नावात चालतो. दिव्या समय तुझ्या हाती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो, मन तुझ्या ऐकणे मान्य कर. गीत गाऊया. भेंट करता है आजाद जिसको वो हम हकीकत में आजाद है. बेटा करता है आजाद जिसको वो हकीकत में आजाद है. यीशु करता है आबाद जिसको वो हमेशा ही आजाद है. यीशु बदलेगा जीवन आजाद हो. यीशु बदलेगा दामन आजाद हो. यीशु बदलेगा जीवन आजाद हो. यीशु बदलेगा दामन आजाद हो. आजाद हो, आजाद हो. यीशु के लहू से आजाद हो, आजाद हो, आजाद हो. यीशु के लहू से आजाद हो. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू.